सदा नाम घोष सदा नाम घोष करो हरि
सरोज रजनी जमन मुकुर सुधारि बरन रघुबर विमल जशु जुदाय कुबलचारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरवो कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा प्रथम नाम वक्रतुंड श्रीकदंत तिसरे कृष्ण पिंगाक्ष चवदे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावके सातवे विघ्न राजेंद्राटवे धूम्रवर्णते नववे श्री बालचंद्र दहावे श्री विनायक 11वे गणपती 12वे श्री गजाननम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुभवभयहरणं सर्वलौकिकनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये उल्लासराना शिवचंद्रमौळी पणींद्रमातां कुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःख हरी तुझ शंभो मदकोनतारी महायोग पीठे तटे भीमरक्तं समागते कृष्णं समानंद कंदं ब्रह्मलिंगं भजे पांडुरंगाचं सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान रिपू माझं झिरो करायचं रिपीटला अजिबात द्यायचं नाही सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सदा नाम घोष करू हरी कथा देने सदा चित्ता समाधान सर्व सुख न्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारायाचा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. आपण सगळे संसारी माणसं इकडे संसारामध्ये सुख जर प्राप्त करायचं असेल तर पर्याय काय भगवंताचं नामस्मरण. चित्ताला समाधान प्राप्त करायचं असेल तर दिनकर महाराज पर्याय काय भगवंताचं नामस्मरण. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. नवे नवे माणसाला मोक्ष प्राप्त करायचं असेल तरी एकच पर्याय भगवंताचं नामस्मरण. त्याच्या नामस्मरणाची ताकद सांगणारा भंग आजच्या कीर्तन रूपी सभेकरता निवडला. विठ्ठल संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे थोडासा परिहार देणं ते गरजेचं आणि अगत्याचं आहे. किम कारणम तुम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित आला. चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह पंचदिन दत्त जयंती उत्सव सोहळा हरिभक्त पारायण हरी महाराज गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुचरित्र पारायण हरिभक्त पारायण रामराव महाराज गणवट ज्ञानेश्वरी पारायण असेल चैतन्य महाराज फुलट त्याच्यामध्ये काकडा भजन ज्ञानेश्वरी पारायण गुरुचरित्र हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर
असा चालू असणारा अखंड नाम सप्ताहाचा मला असं वाटतं आजचा पहिलाच दिवस आहे. सगळ्याच्या माध्यमातून ज्यांनी मला संपर्क केला, ब्रह्मपूजा आदरणीय आमचे सोपान दादा बोरकुले आहे, आमचे बाळासाहेब, आमच्याच गावातले माझ्यावरती नितांत प्रेम करणारे बाळासाहेब मुरकुटे, रामदासजी खराडे आणि आमचे अंबादास भाऊ यांनी सगळ्यांनी संपर्क केला. मुगले महाराज तुमचा कोणता दिवस घालायचा म्हणलं, 10वा सोडून कोणता घालावं. पहिल्याच दिवसाची कीर्तनाची सेवा आबा माझ्या वाट्याला आली. दिवसाची त्यांची इच्छा होती आणि त्या निमित्ताने भगवान दत्तात्रेयाच्या मनात आणून या ठिकाणी येणं झालं. अतिशय गोड वातावरण आहे. वातावरणापेक्षा मी आतमध्ये दर्शनाला गेलो होतो, मूर्ती अति प्रसन्न आहे. भगवान दत्तात्रेयाची मूर्ती प्रसन्न काय, त्याच्या पाठीमागचं कारण आहे रोज दैनंदिन नित्यनेम पूजा आहे महाराज. असा एक दिवस खाडा नाही, रोज काकडा भजन आहे. 3 वाजल्यापासून पूजा आहे. नित्य नेमना मी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दया जवळी या प्रमाणे अति प्रसन्न मूर्ती आहे. त्या निमित्ताने 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षाच्या निमित्ताने उपस्थित असणारे सर्व गुरुजन मंडळी, परमपूज्य आदरणीय गायन सम्राट दिनकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमादरणीय महादेव महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. परमादरणीय पंढरनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पेटीला दोन्ही मृदुंग सम्राट महाराष्ट्र भूषण आदरणीय गुरु बाबा सानप या ठिकाणी उपस्थित आहे. नामांकित आदरणीय लहू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. पेनेकरी महाराज, एकनाथ महाराज असतील, सगळे मंडळी, सगळे गायक वादक, जास्त माझा तुमचा परिचय आपल्या गुरुकुलमध्ये आबांकडे शिकणारे सगळे विद्यार्थी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. आल्यानंतर सुंदर प्रकारचा फराळ झाला. आज एकादशीचा अति पवित्र दिवस आहे. समोर उपस्थित असणारे परिसरातून आलेले बरेचसे मंडळी माझ्यावर प्रेम करणारे आहेत. तुम्ही सगळे नावं घेण्याजोगे नवे नवे तुम्ही सगळे सज्जन माणसं आहात आणि सज्जनांची नावं घेतली का माणसाला पुण्य प्राप्त होतं. पुण्यवंत व्हावे येता सज्जनांची नावे दिलगिरी व्यक्त करतो. वेळे प्रसंगी कुणाचाही नामोल्लेख न करता तुमच्या सर्वांच्या चरणी उभा राहिलेले ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, भागवताचार्य, रामायणाचार्य, पुढे बसलेले, पाठीमागं बसलेले, पाय लांबून बसलेले, पाय आखडून बसलेले, जेवण आलेले, उपवासी आलेले, जे आजच कीर्तनाला आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणाऱ्याला येऊन येतील ते, असे सगळे तुमच्या सगळ्यांचे चरणी मी ज्यांचा फेटा बांधलाय माझे गुरुवर्य शांती ब्रह्म भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड संस्थांचे मठाधिपती, ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं असं बाबांच्या चरणी आदरणीय डॉक्टर विकासानंदजी महाराज मिसाळ बाबांच्या चरणी मस्तक हे पाया वाजवणारे सुंदर आहे त्यांच्या जोगासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. त्यांच्या दोन्हीपेक्षा तुम्ही ऐकणारे हुशार आहे, तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आता तुम्ही सगळे चांगले म्हणल्या सांगणारा थोडं येडपट आहे काय सांगणारे हुशार. 1-1.25 तासासाठी गोड चिंतन तुमच्या समोर मांडायचे, तुम्ही ऐकायचे नवल नाही. ज्यांनी लाईव्ह केलं त्याही दादांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्यांचे युट्यूब चॅनल असेल तुमचेही दादा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. पहिल्या दिवशी एवढी लोक जमले म्हणजे नितांत श्रद्धा असणारं तुमचं देवस्थान आहे. साऊंडला पाठीमागा आवाज येत नसेल तर हा साऊंड कोपलीकडे केला तरी जमून आमच्या पुरता एवढा द्या तो. पण विचारून घ्या पाठीमागं माता बघणे आवाज येतोय का, आवाज येतोय का, वरती हात परापर्यंत कुठपर्यंत आवाज येतोय, येतोय तुम्हाला. इकडं पुरुष मंडळीला आवाज येतोय का, आता वाढवण्याची काही गरज वाटत नाही. हा इतका राहू द्या. समर्पक जास्त आवाज मलाही आवडत नाही, शिटी वगैरे वाजू देऊ नका. इथले इथं समर्पक द्या, गायकांना जे पाहिजे ते द्या. मला जास्त आवाज आवडत नाही, थोडासा मिडियम ठेवला तरी जमेल. उपस्थित तुमच्या सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून कीर्तनाला प्रारंभ. पहिला दिवस आहे कीर्तनाचा. महाराज तुकोबा सांगतात लक्षपूर्वक ऐका, जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर काय असेल भगवंताचं नामस्मरण.
पण का घ्यायचं लो महाराज देवाचं नाव? या चित्ताला समाधान भेटावं म्हणून घ्यायचं. खर्च कमी करा, रिपीट पुन्हा एकदा झिरो करण्याचा प्रयत्न करा, विको येऊन देऊ नका. कशासाठी घ्यायचं? भगवंताचं नामस्मरण, चित्ताला समाधान भेटावं म्हणून घ्यायचं. महाराज सगळेजण धावपळ करतात, कशासाठी करतात? समाधान भेटावं म्हणूनच करतात ना. आपण सगळेजण कशासाठी पळपळ करतो? आपल्याला समाधान भेटावं म्हणून करतो. तुम्ही सगळे शेतकरी मंडळी माझ्या समोर बसलेले आहे, सांगा मला, दिवसभर तुम्ही कष्ट करता अंबादास भाऊ, कशासाठी? संध्याकाळी समाधानाने झोप लागावी म्हणून करतात, बरोबर आहे का नाही? दिवसभर शेतकरी मंडळी कष्ट करतात, कशासाठी कष्ट करायचे? संध्याकाळी समाधानाने झोप लागावी म्हणून करतात. याच्या पुढे बोलू का थोडं? माता भगिनी, एखादी आजीबाई देवाच्या दर्शनाला आपल्या नातवाला जर घेऊन आली, ती नातवाला सांगते देवाचं दर्शन कर, देवाला सांग सगळ्याला सुखी समाधानी ठेव. सगळ्या गोष्टी कशासाठी चालल्या? तर समाधान करता चालल्या. पण समाधान इकडं तिकडं नाहीये. दिनकर महाराज, समाधान जर कशात असेल तर ते फक्त भगवंताच्या नामस्मरणात. पण आपण इकडं तिकडं शोधतो महाराज, समाधान इकडं तिकडं नाहीये महाराज. पण खरं सांगू का, नाही तर किती मोठं असू द्या, किती प्रॉपर्टी असू द्या, जर समाधान नसेल तर त्याचा उपयोग नाही. माफी मागून बोलतो मी थोडस. पुढे बसलेली जुनी मंडळी तुम्ही जास्त बसलेले, टोप्यावाले फेट्यावाले काय मला जास्त चमकत नाही, पण टोप्यावाले मंडळी तुम्ही जास्त बसलेले आहे. तुमच्या काळामध्ये तुमच्या पिढीकडे पैसा पाणी कमी होता गड्या, पण सुख समाधान भरपूर होतं. आज आमच्या पिढीकडे पैशाला ऊत आला, सुख आणि समाधान कुठे गेलं मिळच लागणार महाराज. कुणी थांबायला तयार नाही. रात्र दिवस लोक पळत सुटले, समाधान नावाची गोष्ट लोकांना समजा. खरं सांगू का, तुमच्या काळामध्ये लोकांना राहायला घरं नसायची, सप्र असायचे, कौलारूचे घर असायचे, बरोबर आहे का नाही? हा, शेणाने म्हातारी अशी सारून घ्यायची. दिवाळी आली का म्हातारीने असा भिंतीला पोचारा मारा. पोचारा करतो तुम्हाला आजीबाई, त्या पोचाऱ्याचा वास अख्खा गली सुटायचा महाराज. त्या पोचाऱ्याचा सेंट चांगला का? आम्ही 2000 रुपयाचा सेंट मारतो, तो सेंट चांगला होय. समाधान कशात? शेणाने सारवलेल्या जागेवर माणसाला पडल्या पडल्या झोप लागत होती, एवढं समाधान होतं. आता कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधलेत लोकांनी महाराज. अशी फरची टाकली का आरचीला सुद्धा मागं टाकेल, एवढी भारी फरची टाकली. कोटी कोटी रुपयाचे बंगले बांधून सुद्धा लोकांना समाधान भेटा. काही कायला समाधान भेटाल म्हणून काही काही बंगल्यावर समाधान नाव टाकलं तरी समाधान भेटाल. हे दुर्दैव आहे महाराज. समाधान इकडे तिकडे नाहीये. समाधान जर कशात असेल तर ते भगवंताच्या नामस्मरणात आहे. हा, समाधान इकडे तिकडे नाही. मग उगले महाराज, आम्ही दिवसभर भगवंताचं नामस्मरण काय घ्यायचं बाबा? सोप्या भाषेत मला कीर्तन करायचं, लेकरांना शांत करा, मागाची बडबड चालू द्या, पडद्या मागे ते पळणारे जे आहेत ना त्यांना पलीकडे काढून द्या. मला विक्षेप होईल असं वातावरण कुणाकडूनही करू नका. 1 तास 1.5 तास कुणालाही तिथं थांबू देऊ नका. कशासाठी भगवंताचं नामस्मरण करायचं? दिवसभर आपल्याकडून कळत न कळत जर काही पाप घडलं आणि संध्याकाळी 5 मिनिटं जर आपण देवाचं भजन केलं तर ते पाप निवारण करण्याची ताकद त्या भजनात आहे. बोले महाराज, दिवसभर केलेलं पाप संध्याकाळी 5 मिनिटाच्या भजनात निघून जाईल. अरे तुमचं दिवसभराचं पाप जाईल याच्यात नवल नाही महाराज. आमची ज्ञानोबा तुकोबाची भाषा आहे. अनेक जन्माचं पाप जायचं, पर्याय जर कशात असेल तर जळतील पाप. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आल्यानंतरच म्हटलं जुनं ते सोनं आहे. खरं सांगू का मदास भाऊ, महाराष्ट्रात कोणता कलाकार उगले महाराज नाराज नाही महाराज आजपर्यंत. मला कोणाची निंदा करायला आवडत नाही. खरं सांगतो, कुणाला नावं ठेवायला मला आवडत नाही महाराज. 2 तासापुरतं असतं आपल्याला, याला त्याला नावं ठेवण्याकरता परमार्थ नाही, सांभाळून घेण्याकरता परमार्थ. कुणी आपल्यावरती नाराज. आणि यांना देवाने गोड गळा दिला महाराज, गोड गळा दिला. देव काही काहीला गळा देतो, काही काहीला नरड देतो महाराज. फरक आहे. थोडासा बेस कमी करा, थोडासा कडक होईल आवाज. हा, बेस ट्रबल कमी करा, नॉर्मल जास्त. देव काही काहीला गळा देतो, काही काहीला नरड देतो.
गड्याचं नड्याचं फरक आहे. सांगू तुम्हाला, मी पारनेरला राहतो महाराज. आमच्या तिथे एक भजनी आहे, गळ्याचा नड्याचा फरक सांगतो. आमच्या तिथे एक भजनी आहे, त्याने जर चाल म्हटली ना बाळासाहेब, तर लोक त्याला 200 रुपये देतात. त्याने चाल म्हटली तर लोक त्याला 200 रुपये देतात, नाही म्हटली तर 2000 देतात. नाही कळायचं हा विनोद, नाही कळायचा. हा गळ्याचा नड्याचा फरक आहे माझा. ज्याचं गायन ऐकलं की माणसाला समाधान भेटतं त्याला गळा म्हणतात, आणि ज्याचं गायनच ऐकू वाटत नाही भजन ते ओंगळ. महाराज मी कधी कोणा, मी आयुष्यात एकदाच बोललो दिनकर महाराज, ते एकदाच 2018-19 माझं कीर्तन सोलापूर परिसरामध्ये होतो. नवीन मी कीर्तन क्षेत्रामध्ये आलेलो आणि तिथं गेलो, अभंग घेतला होता, देव आहे हृदय मंदिरी शोधून पाय. अभंग घेतला आणि सुरुवातीची चाल आता त्यांनी कसं गोड म्हटली महाराज. सुरुवातीच्या चालाला एक 40-45 वर्षाचा माणूस आला, पण महाराज बेसूर चाल काढली. खरं सांगू का तुम्हाला, माणसाने थोडं म्हणावं पण चांगलं म्हणा. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, तुम्हाला आवडलं तर टाळी वाजवा. पोरांनो तुम्ही सगळे शिकणार आहे. माझं एक वाक्य कायम लक्षात ठेवा, ज्याला स्वराची प्राप्ती आहे त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. नाही खबर का? ज्याला स्वराची प्राप्ती आहे त्याला स्वर्गाची प्राप्ती आहे. फुकट स्वर्ग भेटत नसतो. आपण संप्रदायात आलो ना, स्वतःपुरता स्वर पाहिजे मला. कीर्तनकार असू, प्रवचनकार असू, स्वतःपुरता गायक असू, एका दिवशी घसा बसला ठीक आहे लव महाराज, पण स्वतःपुरता स्वर पाहिजे. चाल काढली, बेसूर काढली, मला आवडलं नाही. मी म्हटलं त्या 40-45 वर्ष ज्याचं वय होतं, चाल काढल्यानंतर मी म्हटलं सरळ सरळ मग काय म्हणू नको म्हटलं. आता बरंच वाटत ना, राग आला महाराज. तर टाळ खाली ठेवला, ताड 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 घरी निघून गेला. काय पुढे गावात यायचं, कोणा काय गेलं तर गेलं म्हटलं. सगळ्या गावाने माझं कीर्तन ऐकलं. आबा 2-2.25 तास कीर्तन झालो. आणि कमिटीवाले लोक आले, ते म्हणे महाराज त्यांना नव्हतं बोलायला पाहिजे तुम्ही. मी म्हटलं अरे मग काय पूजा करायची का? स्वरातून गेला म्हणूनच बोललो ना. नाही त्यांना नव्हतं बोलायला पाहिजे, त्यांनी नाही कीर्तन नाही ऐकलं. म्हटलं नाही ऐकलं, साऱ्या गावाने ऐकलं. तो घरी गेला म्हणून काय फरक पडला? नाही त्यांनी नव्हतं घरी जायला पाहिजे. म्हटलं अरे पण एकट्यापाशी काय? नाही त्यांनी नव्हतं घरी जायला पाहिजे. अरे पण त्याच्यापाशी काय? तुमचं पाकिट त्याच्या खिशात होतं. आपण बंद करून टाकला. आपल्याला माहिती नसतं पुढं काय पुढं काय. सगळे आम्ही खेळी मिळी हाताने नुकसान करून घ्यायचं, त्याच्यापेक्षा आनंद कीर्तनात राहील. त्यांनी प्रमाण दिलं महाराज, नामस कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हजारो जन्माचं पाप जर जाळायची ताकद कशात असेल तर ते फक्त भगवंताच्या नामस्मरणात. फुगले महाराज आम्ही संसारी माणसं आहे, आम्ही देवाचं नामस्मरण घेतल्यावर पाप जळल का? तुम्हाला सोपा पर्याय सांगतो. आपण कलियुगामध्ये आहेत ना, कलियुगामध्ये एक महात्म्य आहे. 13 कोटीचा जप जर तुमच्या मुखातून बाहेर पडला भगवंताचा, तर देव तुम्हाला साक्षात दर्शन देतो. ऐका बरं का, थोडस ध्यान करून कीर्तन ऐका. 13 कोटीच्या वेळेत 13 कोटी जप जर भगवंताचा बाहेर पडला मुखातून, तर देव तुम्हाला दर्शन देतो. मग राम नावाचा जप 13 कोटी वेळेत घडला, राम तुम्हाला दर्शन देईल. कृष्ण नावाचा जप घडला, कृष्ण तुम्हाला दर्शन देईल. राधेचा जप घडला, राधा तुम्हाला दर्शन देईल. भगवान दत्तात्रयाचा जप घडला, भगवान दत्तात्रय तुम्हाला साक्षात दर्शन देतील. पण 13 कोटी वेळेत जप निघाला पाहिजे. आपण संसारी माणसं आहे, एवढा 13 कोटीचा जप आपल्याच्यानी शक्य नाही. मग सोपं सांगतो, 5 कोटीचा जप जरी तुमच्या मुखातून बाहेर पडला ना 5 कोटी वेळेस, तरी उद्या काय होणार आहे तुम्हाला आज समजेल महाराज. 7 कोटीचा जप जर मुखातून बाहेर पडला, तुमचा मागचा जन्म पुढचा जन्म तुम्हाला बसल्या जागेवर कळेल. 9 कोटीचा जप बाहेर पडला, तुम्ही बोलून ते होणार. यदा कदाचित 13 कोटी वेळेत भगवंताचा जप तुमच्या मुखातून बाहेर पडला, तर देव तुम्हाला साक्षात दर्शन देणार. कोणाचं आहे उदाहरण तुमच्याकडं? मारुती बाबा दस्तापूरकर म्हणून एक मोठे साधू होऊन गेले. तुमच्या शेवगावला आले का नाही मला माहिती नाही. त्यांचे नातू आता अच्युत बाबा दस्तापूरकर. आबा मारुती बाबाचा इतिहास खूप मोठा आहे. मारुती बाबाच्या मुखातून 13 कोटी वेळेत जप बाहेर पडला, भगवंताचं देवाने साक्षात दर्शन दिलं. पण मारुती बाबाचं नित्यनेम संध्याकाळी आश्रमावरती सगळे लोक यायचे, हरिपाठ व्हायचा, अन्नदान व्हायचं, मारुती बाबाचं नित्यनेम. पण मारुती बाबाच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला आहे का भगवंताचं नामस्मरण तुकोबानी सदा नाम घोष करू हरिकथा का वारंवार घ्यायला लागल्या विषयावरती बोलतो. या महाराज मारुती बाबाकडं रोज लोक यायचे, हरिपाठ व्हायचा, लोक जेवण करायचे, प्रसाद घ्यायचे, घरी द्यायचे. आदल्या दसऱ्याचा आदला दिवस कल्याण पाटील म्हणून होते. हरिपाठ सुरू व्हायचे अगोदर मारुती बाबांनी सांगितलं, पाटील आज हरिपाठ संपला का आश्रमावरतीच थांबा, घरी काय जाऊ नका. बरोबर म्हणे बाबा, काय हरकत नाही. ऐका बरं का साधूची ताकद. ज्यांच्या मुखातून 13 कोटीचा भगवंताचा जप बाहेर पडला, साक्षात देवाने दर्शन दिलं, त्या साधूच्या वाणीची ताकद ऐका. का तुकोबाने आपल्याला देवाचं नामस्मरण घ्यायला लागलं मग तुम्हाला कळेल.
महाराज मारुती बाबांनी सांगितलं, कल्याण पाटील आज हरिपाठ संपल्यावर काय घरी जाऊ नका, इथंच थांबा आश्रमावरती. बरोबर म्हणे, काय हरकत नाही. हरिपाठ संपत आला, गवळणी सुरू झाल्या. कल्याण पाटलाच्या नातवाने दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवीन गाडी घेतली, म्हाताऱ्याला न्यायला आला. बाबा नवीन 2 व्हीलर गाडी घेतली, उद्या दसरा आहे, तुम्हाला घरी यावं लागेल पूजा करायला. म्हाताऱ्याला वाटलं आता गेलो पाहिजे. मारुती बाबाला सांगितलं, बाबा नवीन गाडी घेतली नातवाने, उद्या दसरा आहे, त्या निमित्ताने मला घरी गेलं पाहिजे, आनंदी आनंद आहे सगळ्याला. मारुती बाबांनी पुन्हा एकदा सांगितलं, पाटील नाही गेलं तर नाही जमणार, थांबले असते तर बरं झालं असतं. वावरत कसा नशिबाने. पाटलांनी सांगितलं, तुम्हाला काय करणार आहे संसारात आनंद, काय लोक म्हणतात ना महाराज लोकांना काय करणार आहे. हा अहो नवीन गाडी घेतली, उद्या दसरा आहे, आनंदी आनंद आहे, घरचे सगळे पूजा करायला, मी नाही, कसं मला जावं लागेल. बाबांनी पुन्हा एकदा सांगितलं, पाटील मला असं वाटतं थांबले तर बरं होईल. ऐकलं नाही. दुःख माझा येतोय, तेवढं रिपीट कमी कर. ऐकलं नाही महाराज. पाटलाने गाडीवरती टांग टाकली, 5 किलोमीटरचा प्रवास झाला, अघटित घटना घडली. अपघात झाला, पाटलाचा पाय फ्रॅक्चर झाला. दुसऱ्या दिवशी मारुती बाबाच्या कानावरती पडलं, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व कल्याण पाटलाच काल अपघात झाला. तिकडे स्वयंपाक चालू आहे का, तेवढं फक्त विनंती करा त्यांना. तिकडे लेकरांना थांबू देऊ नका म्हणा, बडबड करू नका म्हणा. महाराज पैसे देऊन बोलवलं म्हणा, मिनिटाचे पैसे देतो म्हणतो. विक्षेप नका करू, लेकरांना तर थांबूनच देऊ नका. नाही थांबून देऊ नका तिथं तुम्ही. महाराज पाटलाला 2-3 वेळेस सांगितलं, पाटलाचा अपघात झाला, मारुती बाबाच्या कानावरती गेलं. आपल्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व कल्याण पाटलाच काल अपघात झाला, भेटायला गेलो पाहिजे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, पाटलाचं पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. बाबा भेटायला गेले. बाबाला पाहिलं आणि कल्याण पाटलाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. कल्याण पाटलांनी पाहिलं, मारुती बाबांनी विचारलं, कशी तब्येत पाटील, बरी आहे. पाटलांनी साहेब विचारलं मारुती बाबांना, बाबा तुम्ही मला सांगायचं तरी असं होणार आहे म्हणून. अरे वेड्या म्हणे, 4 वेळेस सांगितलं नाही जायला तर बरं होईल का, समजण्याला इशारा का फिरवता, मी काय उलगडून सांगायला पाहिजे तुला. बरं जाऊ दे म्हणे, आता घडलं म्हणे, उद्या काय होणार आहे ते सांगा म्हणे. मारुती बाबाला विचार, उद्या काय होणार आहे ते सांगा. ज्याच्या मुखातून 13 कोटी भगवंताचा जप बाहेर पडला, ताकद आहे का साधूची. मारुती बाबांनी सांगितलं, पाटील उद्याच नाही सांगत, पण 1 तासाभराचं सांगतो म्हणे. अजून 1 तासाने डॉक्टर येतील म्हणे, मेन डॉक्टर, असे रिपोर्ट वाचतील म्हणे. तुला पुण्याला न्यायचं सांगते. आणि पुण्याला नेलं, गुडघ्यापासून 99% पाय काढायचं सांगते. तळ पाहिजे आग मस्त कर केली महाराज पाटलाच्या. अहो बाबा असं का बोलता, हो म्हणे. मग त्याच्यावरती सोल्युशन ऐकणार म्हणे. आता तुम्ही सांगितलं ते ऐकणार आहे का. अहो काल नाही ऐकलं ते परिणाम भोगावा लागला म्हणे. तुम्ही सांगाल त्याच्या शब्दाच्या पुढे जात नाही. आता मला सांगा काय करू. डॉक्टरने जरी सांगितलं तर सुट्टी घे म्हणे, घरी जा, 3 महिन्याची पायाची हालचाल करू नको. मारुती बाबाचा शब्द आहे तुला, 4थ्या महिने पायी चालत आश्रमावरती येशील. निघून गेले बाबा. 1 तासाने मेन डॉक्टर आले हॉस्पिटलचे. असा रिपोर्ट हातामध्ये धरला. कल्याण पाटील तुमचा रिपोर्ट पाहिला तर गँग्रीन नावाचा आजार दाखवते. तुम्हाला कळतो गँग्रीन? बऱ्याच जणांना कळत नसेल, पण गँग्रीन नावाचे एक आजार आहे. गँग्रीन नावाचा आजार दाखवत आहे. गँग्रीन जर झाला पायाला, ते वाढत वाढत वरती चलतं, पाय काढावा लागतो, हाताला झाला हात काढावा लागतो. तुम्हाला या रिपोर्ट मध्ये गँग्रीन नावाचा आजार दाखवते. तुम्हाला शक्यतो उद्या पुण्याला न्यावं लागेल. डॉक्टरचं बोलणं आहे का, उद्या पुण्याला न्यावं लागेल पाटील. 99% गुडघ्यापासून पाय काढावाच लागेल. टचकन पाटलाच्या डोळ्यात पाणी आलं. अरे 1 तासापूर्वी बिना रिपोर्ट वाचता आपल्या गुरुवर्यांचं मारुती बाबाचं वाक्य हेच होतं. आणि आता मेन डॉक्टर आलाय, तोही तेच सांगतो. डॉक्टरला सांगितलं मला जायचं नाही पुण्याला. जायचं नाही, काय पैसे नाहीत का. पोरं आले, पोरांनी सांगितलं बाबा जगायचं असेल तर पुण्याला जावं लागेल. नाही, आता गुरुच्या शब्दाच्या पुढे मला जायचं नाही, तुमच्या पाया पडतो, मला घरी घ्या. नातू आले, नातवाने सांगितलं वेडेपणा करू नका. सांगितलं ना मी मरण, पण आता घरी घ्या, हॉस्पिटलला मला पुण्याला नेऊ नका. सुट्टी घेतली आणि कल्याण पाटील घरी आले. 3 महिने पायाची हालचाल झाली नाही. 3 महिने पायाची हालचाल न केली. 4थ्या महिन्यात पायी चालत कल्याण पाटील आश्रमावरती आले. मारुती बाबाचा शब्द खरा ठरला. याचं एकच कारण, 13 कोटीचा जप भगवंताच्या मुखातून बाहेर पडल्यामुळं वाणी सुचिता झाली.
आणि एवढी शक्ती प्राप्त झाली. सांगा मला तुकोबाला सामान्य माणसाने प्रार्थना केली. सांगा ना तुकोबा, आम्हाला समाधान प्राप्त करायचं असेल तर आम्ही काय करू? तुकोबा नाम घोष जोरात टाळ्यावर बसले. तुकोबाला सामान्य माणसाने प्रश्न करावा, आम्हाला समाधान पाहिजे, काय केलं पाहिजे? अरे देवाचं नामस्मरण घे, चित्ताला समाधान काय सगळं दे तुम्हाला. आणि देव हा त्याला पान फूल पैसा काही लागत नाही. त्याला जर काय असेल तर त्याला त्याचं नामस्मरणाची प्राणप्रिय आहे. महाराज तो त्याचं जर नामस्मरणाचं वेळ जर तुम्हाला लागलं तर तो काय पासून वाचवेन तुम्हाला. भक्त प्रल्हाद अभ्यास करा कधी, भक्त प्रल्हादाचा अभ्यास करा महाराज. हा, आणि माता भगिनी माझं तुम्हाला सांगणं आहे, आपल्या पोटी जर चांगली संतती जन्माला यावं असं वाटत असेल तर बाप चुकला तरी जमेल, फक्त माईने चुकायचं नसतं. म्हणजे तुम्हाला चुका करा अशी सवलत मी देत नाही. आणि एखाद्या वेळेस जर नजर चुकीने बाप चुकला तरी जमेल, माईने चुकायचं नाही. बाप चुकला ना मला, हिरण्यकश्यपूचा अभ्यास करा. त्याच्या राज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं माझ्या राज्यात नारायणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, पण आई पवित्र होती महाराज. परिणाम सत्वर उच्चार प्रल्हादी हिरण्यकश्यपूने सांगितलं तर माझ्या राज्यात नारायणाचं नाव सुद्धा घ्यायचं नाही, पण त्याच्या पोटी आई पवित्र होती तर सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. बाप चुकला तरी जमन, पण माईने चुकायचं नसतं. पोरग जर संतती चांगली जन्माला घालायचं असेल तर आईचं पवित्र तीच पाहिजे. नाही तर बाप किती सात्विक असेल तर माय चुकली तर खानदान नष्ट करायची ताकद त्याच्यात. महाराज माझं सांगणे तुम्हाला, माईने चुकता कामा नये. संतती चांगली जन्माला घालायचं असेल तर माय. सांगा ना त्या भक्त प्रल्हादाचा इतिहास. महाराज भक्त प्रल्हादाला किती त्रास झाला, बापाने सांगितलं होतं नाव घ्यायचं नाही, पण त्या भगवंताच्या नामस्मरणाची ताकद आहे का? महाराज उकळत्या तेलात टाकलं, वाचवणारा कोण असेल तर नारायण आहे. हत्तीच्या पायाखाली दिलं, वाचवणारा कोण असेल तर नारायण आहे. डोंगरावरून कडेलोट केला, वाचवणारा कोण असेल तर नारायण आहे. आता होळी नावाचा सण येईल महाराज. होळी तुम्ही सगळेजण साजरे करता. होलिकेच्या मांडीवरती भक्त प्रल्हादाला बसवलं. अरे होलिका जळून गेली, भक्त प्रल्हादाला वाचवणार जर कोण असेल तर नारायण आहे. म्हणून सदा नाम
रामघोष. म्हणून भगवंताचं नामस्मरण वारंवार वारंवार करा. माझं सांगणं, तुम्ही सगळ्यांनी रामकथा ऐकली ना? सांगा मला माता भगिनी पुरुष मंडळी, रामकथेमध्ये रामाच्या हाताने दगड धरले का नावाने? बोला बोला, नावाने. राम नाव टाकायचं दगड टाकायचा, राम नाव टाकायचं दगड टाकायचा, दगड तरत होता, पूल तयार होत होता. रामाचं लक्ष केलं, माझ्या नावाने दगड तरतात, माझ्यात किती ताकद असेल. रामाला वाटलं आपण दगड टाकून पाहू, पण इकडे तिकडे पाहिले सगळे माकडं, सगळे वानर नको म्हणे, एवढ्या लोकात प्रयोग करायला नको म्हणे. मोठ्या लोकांचे एक लक्षण सांगू मी तुम्हाला. मोठे लोक कुणाला म्हणायचे? मोठे लोक कुणाला म्हणायचे? मोठे लोक कधी लोकांतात प्रयोग करत नाही, मोठे लोक एकांतात प्रयोग करतात. हे मोठ्या लोकांचं मेन लक्षण. मोठे लोक कधीच लोकांतात प्रयोग करीत नाही, एकांतात. एकटं पहाट शपथ घेते नाही सक्सेस झाली तर दिवस आहे. आलं तुमच्या लक्षात? मी कोणाविषयी लाईव्ह मुळे जास्त बोलता येणार नाही मला, पण ऐका, हे मोठे लोकांचे लक्षण आहे. प्रभू रामचंद्राला दुपारी वाटलं होतं दगड टाकून पाहू, नाही टाकलं, सगळ्याला झोपू दिलं. रात्री 12 वाजता राम उठले, समुद्राच्या कडाला गेले, साऊंड एवढा दगड घेतला, जसा टाकला तसा बुडाला. रामाला वाटलं जास्त जड असेल म्हणून बुडाला. दुसरा छोटा पाहून घेतला, दुसरा टाकला, दुसरा बुडाला, तिसरा टाकला, तिसरा बुडाला. 5 दगड बुडाले, 5. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र असे पाठवले गोळा. सगळी दुनिया फजितीवर चालू आहे, सगळी दुनिया. पोरं जर अशी मोटरसायकल चालली रस्त्याने, कधी सायलेंट चालत नाही. थोडी झिमझिम झालेली असू द्या, रस्ता ओला असू द्या, पोरं जसं मोटरसायकल सटकले, पोरं कसं रपकन पडलं, जोरात नका पाडून लोक असले पोरग जसं रपकन पडलं, किती लागलं ते नाही पाहत, काय पाहत अंगास. आपल्याला कोणी पाहिलं का ते पाहतात, मग किती गुडघे फुटले ते पाहत. तसंच झालं रामाचं. रामाला दगड बुडाल्याचं नाही वाईट वाटलं. आपली फजिती कोणी पाहिली का म्हणून प्रभू रामचंद्र असे पाठीमाग वळाले तर हनुमान जीव बच होत. हनुमंताने विचारलं, तुम्ही कधी? ते म्हणे पहिल्या दगडाच्या आधी. ते गोड कथा आहे महाराज. मला आवडणारे देवता हनुमानजी महाराज. मारुतीला असं जवळ घेतलं, खांद्यावर हात टाकला आणि प्रभू रामचंद्र विचारतात, हे मारुती, संवादले गोड आहे का? मारुती, काल तुम्ही माझं नाव टाकून पाण्यामध्ये दगड टाकत होते, दगड तरत होता रे, पूल तयार झाला. आज मी स्वतः राम आहे, माझ्या हाताने का दगड तरत नाही? माझ्या हनुमानजीने 2 कारण सांगितले. एवढे 2 कारण घरी घेऊन जायचे. आजचं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. हनुमानजीने पहिलं कारण सांगितलं, देवा तुमच्या हाताने दगड पाण्यात का बुडतात? त्याचं पहिलं कारण आहे का बुडतात पाण्यात दगड? काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावरती दगड टाकत होतो, दगड तरत होता. वाक्य लय गोड आहे ऐका. तुमच्या हाताने पाण्यात दगड का बुडतात? त्याचं पहिलं कारण, देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावरती दगड टाकत होतो, दगड पाण्यावरती तरत होता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने पाण्यामध्ये दगड टाकताय, दगड तरत नाही ना. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय ना, देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. तुझ्या सांगा, देवा काल आम्ही तुमचं नाव टाकून पाण्यावरती दगड टाकत होतो, दगड तरत होता. आज तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने दगड टाकताय, दगड तरत नाही. याच्यातून सरळ सरळ सिद्ध होतंय तुमच्यापेक्षा तुमच्या नावात जास्त ताकद आहे. त्यांनी प्रमाण दिलं, तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळ मेघ श्यामा. महाराज नावातच जास्त ताकद पाहिजे. नावात साधं बिस्लरीचं पाणी होते, साधं विराट कोहलीने त्या बाटलीने हात लावला, 800 रुपये लिटर पाणी झालं ते. याला नावाचा ब्रँड म्हणतात, ब्रँड. हे जे जॅकेट काढून ठेवलं मी, हे जॅकेट हे मोदी साहेबांनी एकदाच घातलं होतं. ऐकताय ना तुम्ही सगळे? हे जॅकेट मोदीने एकदाच घातलं होतं. महाराष्ट्रात कोणत्या दुकानात जा, त्याला मोदी जॅकेट नाव पडलं महाराज. त्याला ब्रँड म्हणतात, ब्रँड. पोरांनो माझं पाया पडून सांगण्यात तुम्हाला सगळ्यांना, अभ्यासाच्या वेळेस अभ्यास करा पोरांनो. क्लास 1 क्लास 2 आपल्या गावात आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे. पोरांनो आपल्या नावाचे बॅनर लागले पाहिजे आपल्या गावात. भावकी एवढी जळाली पाहिजे का मागून पुढून धूर निघाला पाहिजे, एवढी जळाली. तुम्ही एकदा नावाचा ब्रँड करून पाहिजे. कोण म्हणतं पोरगी भेटत नाही, लाईन लागती. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या, सगळ्या गोष्टी.
तुम्ही 8-9 महिन्यापूर्वी बिग बॉस नावाची मालिका पाहिली. सांगा मला कोण झालं बिग बॉस विनर? सूरज चव्हाण. त्याचं तोंड तरी आहे गणित महाराज. त्या बिचाऱ्याला नावं ठेवायचे नाही आपल्याला. त्याच्या गावात माझं कीर्तन झाला मधात हो. आता त्यांनी घर बांधलं. सामान्यातल्या सामान्य घराण्यात जन्माला सूरज चव्हाण. सोपानराव गणपती बाप्पाची कृपा झाली, स्टार झाला. नुसता हसला ना सूरज चव्हाण, व्हिडिओ पडला इंस्टाग्रामला तरी मिलियन्स मध्ये व्ह्यूज येते पोराचे. आणि एकदा स्टार झालं का काही विकत हो काही. मागच्या वर्षी सूरज चव्हाण आळंदीला आला होता माऊलींच्या समाधी सोहळ्याला. गर्दी होती म्हणून लाईनीमध्ये उभा राहायला 18 तास लागले होते दर्शनाला. या वर्षी सूरज चव्हाण आला. आमच्या दिंडीचं असं माझं कीर्तन चालू होतं काल्याचं. सूरज चव्हाण आला ना सिक्युरिटी सहित खाली उतरला. 5 मिनिटात मंदिरात गेला. ब्रँड सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. हा स्टार झाला का काही विकत नाही. तर झापूक झुपूक शब्द तरी माहिती होता. पिक्चर निघाला झापूक झुपूक वर. गोलीगत धोका काय, बुकी टिंबुळ काय, एक्सक्यू वायकू झेडकू कुठं आणल्याकडे भरवलं काही मिळ नाही. मी स्वतः मॅथमॅटिक्सचा मास्तर, मला अजून मिळ लागेल मला. आणि एकदा स्टार झालं का काही विकत माझं सांग नाही पोरांना. सगळ्या गोष्टी नावावरती चालल्या. ते सोडा विषयावरती येतो. देवाचं तसंच आहे ना. देवाच्या हाताने कुठं दगड करले हो, देवाच्या नावानेच दगड करले. याच्या पुढे बोलू का थोडस? ऐका, मी एखाद्याचं नाव कीर्तनात घेतलं, तुमची किती छाती फुगती किती. अरे उगले महाराजांनी रात्री 5 वेळेस एवढ्या लोकात माझं नाव घेतलं. एवढ्या लोकात 5 वेळेस माझं नाव. सामान्य माणसाला जर आपल्या नावाचं एवढं भूषण असेल तर त्या देवाला त्याच्या नावाचं किती भूषण असेल कधीतरी विचार कर. त्याच्या पुढे जाऊन बोलतो अजून. ऐका, तुम्हाला कुठपर्यंत पसतोय मला पाहू द्या. तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. तुम्हाला वाक्य पुन्हा एकदा. तुम्ही देवाच्या नावासाठी धडपड करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो. अक्षय महाराज उगले कोण आहे काय माहिती होतं बरं तुम्हाला? नजीक बाबुळगावला काय माहिती होतं? तुम्ही बॅनर छापला, तुम्ही त्या पॉम्पलेट वरती माझं नाव टाकलं. काही ठिकाणी फोटो टाकतात, काही ठिकाणी गावाचं नाव टाकतात. मी कशाला आलो इथं? देवाचं नाव घ्यायला आलो. कधी आलो? आज आलो. मी आज देवाचं नाव घ्यायला इथं आलो. त्या देवाने 15 दिवसापूर्वी त्या पॉम्पलेटच्या माध्यमातून परिसरात माझं नाव मोठं केलं. देवाची कला आहे. तुम्ही देवाच्या नावासाठी धावपळ करा, तो देव तुमचं नाव या जगात आपोआप मोठं करतो महाराज. हा तुमचं काय? तुमच्या माध्यमातून मंदिर झालं महाराज. मी तुमचे धन्यवाद व्यक्त करेन. तुम्ही सगळे एकत्रित येऊन आता समजा तुमच्या कार्यक्रमाला मोठं रूप यायला सुरुवात झाली. पण सगळा खर्च पहिल्या वर्षापासून तुमचं नियोजन होतं आपण करायचं. घरच्यांनी मंदिर बांधलं, पूजा करणारे घरचे आहेत. आता मंडळी तुम्हाला पंक्ती द्यायला लागते. पण माझं सांगणं आहे तुम्हाला, माझं म्हणणं आहे, या देवाने तुम्हाला मोठं केलं. तुमच्या मनात भावना निर्माण झाली. सगळं काही देणारा देव आहे. मग देवासाठी मंदिर गरजेचं आहे. त्याने तुम्हाला मोठं करायची ताकद आता त्याच्यात आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळं काही करताय ना, तो पाहून घेईल महाराज. त्याच्यासाठी धावपळ करा. तो तुम्हाला संकट येऊ देत नाही, हे त्याच्या हातात आहे. हा माझं सांगणं आहे. आणि राम नावाची ताकद सांगू तुम्हाला अर्ध्या मिनिटात. किती ताकद आहे त्याच्या नावात. प्रभू रामचंद्र या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा. ऐका आता, राम नावाची ताकद आहे का? राम या बाजूला उभा, हनुमानजी या बाजूला उभा. दोघालाही लंकेमध्ये जायचं होतं महाराज. दोघालाही लंकेमध्ये जायचं. पण जो दगडाचा पूल बनवला ना, त्याच्यावरून राम पायी चालत लंकेत गेले. राम नावाची ताकद आहे का? प्रभू रामचंद्र दगडाचा पूल बनवला होता ना, त्याच्यावरून पायी चालत लंकेत गेले. माझ्या मारुतीने एकदा जय श्रीराम नाव घेतलं, एका उडीत लंकेत गेला. हे राम नावाची अजून पुढे आहे का? राम म्हटलं का वाटाला वट लागतात म्हणून पहा. म्हटलं का वाटाला वट लागतात. बरोबर आहे का नाही? सगळ्यांनी बनवून पहा. राम म्हटलं का वट पॅक होतात. आपलं सगळं आतलं पाप बाहेर जातं. आतमध्ये यायचं कोनो चान्सच नाही. राम 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 म्हणत राहिलो, सगळं पाप बाहेर जातं. आतमध्ये यायचं चान्स नाही. याच्या पुढे बोलू का थोडं? ऐका, 750 वर्षापूर्वी कीर्तन परंपरा सुरू झाली. 450 वर्षापूर्वी तुकोबाचा गाथा निर्माण झाला. पण आबा ऐका ना, कीर्तनाची सुरुवात आजही कोणत्या अक्षराने होते? रामकृष्ण. याच्यात नवलच नाही. कीर्तनाचा शेवट सुद्धा कशाने? ज्ञानदेव तुका. सुरुवातही रामाने आणि शेवटही रामाने. त्याच्याशिवाय पर्याय नाही महाराज. तुम्ही कोणत्या देवाची पूजा करा महाराज, ती पांडुरंगाकडेच जाते. आता भगवान दत्तात्रय असं अधिष्ठान आहे महाराज. याच्यात तिन्ही देव एकत्र आहे. जन्माला घालणारा ब्रह्मा पण आहे, पालन पोषण करणारा विष्णू भगवान पण आहे, आणि शेवट ज्याच्याकडे तो शंकर भगवान पण आहे. देवगडचं अधिष्ठानच्या गादीचं फेट आहे महाराज मला. महाराज देवगड आज सगळे जगामध्ये प्रसिद्ध आहे. भगवान दत्तात्रयाचं अधिष्ठान निर्माण करणारे किसनगिरी बाबा, ज्यांच्यावरती भगवान दत्तात्रयाची कृपा आहे. आणि आमचे गुरुवरे महंत भास्कर गिरीशी बाबा साक्षात भगवंताचा अवतार आहे.
तुम्ही बरेच मंडळी त्या ठिकाणी आले असाल. सांगू का दादा, वातावरण गोड बनवायची ताकद जर कशात असेल तर तुमच्या नित्य नेमात आहे. 5 वर्षापासून तुम्ही कीर्तन सोहळा साजरा करताय. भगवान दत्तात्रय तुमच्यावरची कृपा करेल याच्यात नवल नाही. सांभाळणारा तो कोरोनानंतर आपल्याला जिवंत ठेवलं. कुणाची कृपा आहे? मला त्याची कृपा आहे. माझं सांगणं आहे त्याचं अखंड नामस्मरण घ्या, अखंड नामस्मरण घ्या. तारणारा तो आहे. राम नामावर भगवान दत्तात्रय बोलण्यासाठी वेळेची माझ्याकडे थोडी मर्यादा आहे. पहिला प्रश्न. दुसरं उत्तर लय गोड दिलं माझ्या हनुमानजीने. माझ्या हाताकडे लक्ष द्या. हनुमानजीने दुसरं कारण सांगितलं. देवा, तुमच्या हाताने दगड पाण्यात का बुडतात त्याचं दुसरं कारण आहे का बुडतात पाण्यात दगड? माझ्या हाताकडे लक्ष द्या माता भगिनी. हनुमानजीने सांगितलं, देवा, तुमच्या हाताने पाण्यात दगड का बुडतात त्याचं दुसरं कारण. देवा, तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. वाक्य लय गोड आहे. का बुडतात पाण्यात दगड? देवा, तुम्ही ज्याला धरलं देवा ते तरले देवा. तुम्ही ज्याला सोडलं देवा ते बुडाले देवा. माझा सोपा प्रश्न आहे तुम्हाला सर्वांना. देवाने आपल्याला धरावं का देवाने आपल्याला सोडावं? हा, देवाने तुम्हाला धरलं म्हणून तुम्ही कीर्तन ऐकताय. देवाने मला धरलं म्हणून मी कीर्तन सांगतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला सोडेल त्या दिवशी 4 जण तुम्हाला उचलायला लागतील. तितकंच खरं आहे. मग देवाने तुम्हाला धरावं असं वाटत असेल तर रोज 5 मिनिटं देवाचं भजन करायला जातं काय? मी म्हणत नाही 24 तास मंदिरात जा. मी म्हणत नाही 24 तास देव घरासमोर बसा. माता भगिनी झाडून घेताना देवाचं नाव घ्या. सडा समर्जन करताना देवाचं नाव घ्या. लेकराचा मेकअप करताना देवाचं नाव घ्या. नाही वेळ भेटला दिवसभर संध्याकाळी झोपाच्या गदरको धडीवरती बसा. 1 मिनिट डोळे दाखा. श्रीमन्नारायण नारायण भज नारायण नारायण हे नारायण सगळ्यांनी एका स्वरात टाळी 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 जवान. असं वाटतं पंढरपुरात कीर्तनी महाराज. भगवंताच्या नामस्मरणात जेवढी ताकद तेवढी जगात कशात नाही. तुम्हाला पाया पडून सांगतो, अक्षय महाराज उरले कधी पुराणातले उदाहरण कीर्तनात दिले नाही लो महाराज, आणि मी देणार पण नाही. तुम्हाला लेटेस्ट उदाहरण दे. माझं कीर्तन संपलं ना आता थोड्या वेळाने. युट्यूबला जा, नाही तर इंस्टाग्रामला जा. अक्षय महाराज उगले नका सर्च करत बसू. ओरिजिनल नामस्मरणाची ताकद पाहिजे असेल तर प्रेमानंद शास्त्री वृंदावन म्हणून नाव एक सर्च करून पहा. 17 वर्षापूर्वी त्या महात्म्याच्या किडन्या गेल्या महाराज. 17 वर्षापूर्वी डॉक्टरनी फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती. तुमच्या दोन्ही किडन्या फेल आहेत. 2.5 महिन्याच्या वरती 1 तास जगू शकत नाही तुम्ही. इंग्रजीतून सर्टिफिकेट लिहिलं, प्रेमानंद बाबाच्या हातात दिलं. परिस्थितीने गरीब असणारे प्रेमानंद बाबाने हातामध्ये सर्टिफिकेट घेतलं, हॉस्पिटलच्या बाहेर आले, आकाशाकडे पाहिलं. बाबांनी देवाला सांगावं, देवा, हे शरीर निर्माण करणारा तू आहे, हे पार्ट निर्माण करणारा तू आहे. या डॉक्टरनी फक्त मला 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या. मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिलंय. देवा, तुझ्यात किती ताकद आहे सगळ्या दुनियाला माहित आहे. पण या प्रेमानंद शास्त्रीचं चॅलेंज तुला आजपासून. तुझ्या नामस्मरणात किती ताकद आहे आता दुनियाला दाखवून देतो. माझ्या दोन्ही किडन्या फेल सांगितल्या ना, मी 2.5 महिन्याच्या वरती जगू शकत नसेल लिहून दिलंय ना. आजपासून एका किडनीला राधा नाव देतोय आणि दुसऱ्या किडनीला कृष्ण नाव देतोय. अरे 17 वर्ष झाले. 17. जगातले सगळ्यात जास्त फॉलोवर जर कुणाचे असतील तर प्रेमानंद शास्त्रीचे आहे. भारतीय टीमचा कप्तान विराट कोहली असं लाईन लावून दर्शनाला होता. विराट कोहली, अरे तो विराट कोहली एक इंस्टाग्रामला त्याचा एक फोटो टाकायचे मीडियावाले पण 10 कोटी रुपये घेतोय. तो लाईन लावून दर्शनाला होता. आपल्या 3 एकराचा 2 गुंठ्याचा पुढे झेंडा लावता महाराज. चमत्कार झाल्याशिवाय ते नमस्कार घालायला आलं का? 5,500 पोरांचा ग्रुप बनवलेला मी पारनेरमध्ये. व्यसनापासून पोरांनी लांब राहायच्यासाठी माझा तो ग्रुप आहे. आबा त्याच्यातले 150 पावणे 200 पोरं वृंदावनला गेले होते.
पोरं दर्शनाला गेल्यानंतर मी त्यांना फोनवर सांगितलं बाबांच्या दर्शनाला जा. पोरं आल्यावर मला सांगत होते आम्ही रात्री 1:30 पावणे 2 वाजता प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला गेलो म्हणे. अहो पण रात्री 1:30 वाजता 25-30 हजार लोक, रात्री 1:30 वाजता, पावणे 2 वाजता त्या महाराजांनी असं कुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं म्हणे. पिवळं वस्त्र परिधान केलं होतं म्हणे महाराज. पावणे 2 वाजता कुट्याच्या बाहेर पाऊल टाकलं. 25,000 लोकांनी भजन चालू केलं. राधे 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 बोल, राधे 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 बोल. पावणे 2 वाजता 25,000 लोकांनी भजन करावं. अरे ज्या माणसाची डॉक्टरने फक्त 2.5 महिन्याची गॅरंटी सर्टिफिकेट वरती टिपून दिली होती, 17 वर्षापासून डोक्याच्या केसाला धक्का लागू दिला नाही, याला भगवंताच्या नामस्मरणाची ताकद म्हणतात महाराज. म्हणून सदा नामघोष. का तुकोबांनी वारंवार देवाचं भजन करायला लावलं? तुकोबाला माहित होतं कलियुगामध्ये शरीराचे सगळे पार्ट खराब झाले तरी जिवंत राहता येतं, याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण. याच्या पुढे बोलू का थोडं? एक मोठं उदाहरण देतो तुम्हाला. बसलेल्यापैकी बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगू तुम्हाला. कोणाकोणाला ऐकायचं करा बरोबर. नाही सर तेवढ्याच पाकिटा सांगणार होतो, रुपये वाढव घेणार. सगळ्याला ऐकायचं, कोणालाच मूर वाटत नाही. तुमचं भ्रम आहे फक्त. काजू बदाम खाल्ल्याने माणसाचं आयुष्य वाढतं, डोक्यातून वाढून टाका. तुम्हाला बिगर खाता पिता जिवंत राहायचा सोपा उपाय सांगतो. लिसन टू केअरफुली एवढं वाक्य आज माझ्या घरी न्या. तुमचा जो श्वास चालू आहे ना, श्वासागणिक जर भगवंताचं नामस्मरण असेल तर काळाची ताकदने महाराज तुमच्याकडे पाहिजे. फक्त श्वासागणिक पाहिजे. तुम्ही श्वास आतमध्ये घेताय राधे 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 राधे, श्वास बाहेर सोडताय नारायण 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 नारायण, श्वास आतमध्ये घेताय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, श्वास बाहेर सोडताय राधे 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 राधे. श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण असेल तुम्ही 2 दिवस बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 महिना बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 6 महिने बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. 1 वर्ष बिनान्न पाण्याचे राहिले जिवंत राहू शकता. कोण राहिलं जिवंत? लय लांबचं उदाहरण देत नाही. नगरमध्ये 4 व्हीलर गाडी घेऊन जा. सोलापूर पंढरपूर रस्त्याला गाडी घ्या. मांदळी नावाचं गाव लागेल. आत्मारामगिरी नावाचे साधू आहे. कित्येक वर्ष झाले काय नाही खाता पिता साधू जिवंत. ही ओरिजिनल नामस्मरणाची ताकद. वाजत असेल तर जोरात वाजव. उघडले महाराज बसलेल्यापैकी कोण कोण गेल्यावर मांदळीला वरती बोट करा. जे गेले नाही तुम्ही एकदा जाऊन या, नाही तर युट्यूबला सर्च करा. काचेतून दर्शन घ्यावं लागतं. बरोबर आहे ना? महाराज माझं ते श्रद्धास्थान आहे. साक्षात भगवान शंकराचा अवतार आहे आत्मारामगिरी बाबा. का बोललो मी ऐका, तुम्हाला प्रूफ करून देतो. मी आता मागच्या महिन्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये सिंदा नावाच्या गावात एक कीर्तन केलं वर्ष 6 मी येताना मी बाबांच्या दर्शनाला थांबलो. माझं श्रद्धास्थान असल्या कारणाने मी कधी पण थांबतो. मी काचेच्या बाहेरून दर्शन घेत होतो. महादेव बाबा आत्मारामगिरी बाबांनी. बाबा अभंग म्हणत होते माझी माहेर पंढरी आहे विवरेचे ते. मी का शंकराचा अवतार म्हटलो ऐका. मी दर्शन करत असताना बाबा अभंग म्हणत होते. तेवढ्यात रणजित नावाचा सेवक बाबांच्या समोर आहे. बाबा काहीतरी पाणी वगैरे घ्या बाबा. बाबांनी सांगितलं रणजित मी काशीला जाऊन जेवण करून आलो रणजित. त्याच्यातून काय संदेश घ्यायचा? साक्षात शंकराचा अवतार आत्मारामगिरीजी महाराज. महाराज ते कमिटीवाले लोक मला सांगत होते आता तरी बाबा मंदिरात आहे. पहिले बाबा झाडावर जाऊन बसले. 6 महिने बाबा खाली येत नव्हते. ऊन वारा पाऊस धारा नामस्मरण सगळं तसं. एकदा तर रस्त्याच्या कडे उभा राहिले म्हणे. उजवा हात वरती करून 2-2.25 महिने तसेच. आई साहेबांनी त्यांच्या देव ठेवला आणि गावकरी बाबांना सांगायला गेले बाबा तुमच्या आईने देव ठेवला बा. बाबाच्या जागेवर उभं होते. 13 दिवस त्या जागेवर उभं होते. शेवटी गावकऱ्यांनी विधी केला आणि विधी करून गावकरी घरी आले. घरी पोहोचत नाही बरं उन्हाळा चालू असताना धो 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 पाऊस सुरू झाला. ज्या जागेवरती विधी केला त्या जागेवर पाऊस पडत होता. महाराज ज्या जागेवर विधी केला ती सगळी जागा वाहून गेली. मूठभर माती सुद्धा शिल्लक राहिली नाही. सामान्य माणूस जर या जगातून गेला ना तर 10व्या दिवसानंतर त्याच्या हस्त्याने राग गंगेला नेऊन टाकली जाते. बाबांची आई साक्षात भगवान शंकराचा अवतार असणाऱ्या आत्मारामगिरी बाबांच्या आईने देह ठेवावा आणि शंकर भगवंताच्या जटातून जशी गंगा प्रगट व्हावी त्या गंगेने रूप धारण केलं. आई साहेबाला स्वतःमध्ये विलीन करून घेतलं. ही साधू महात्म्याची ताकद आहे. गेलात करी त्या रस्त्यावरती 1 मिनिट गाडी थांबवून बाबांच्या दर्शनाला जा. अरे एकटाच एका अंगावर झोपलो तर पाठीला कळ लागते आपल्या. कित्येक वर्ष झाले बाबा त्या अवस्थेमध्ये. 2 दिवस काही खाल्लं नाही तर चेहऱ्यावर सुरकुत्या पडतात आपल्या. कित्येक वर्ष झालं अन्न पाण्याचा त्याग आहे पण चेहरा कसा टवटवी दे मारा. माझं सांगणं आहे तुम्हाला. राम मंदिराचा निकाल लागला होता 22 तारखेला. बघेल त्याच्या अगोदरचं त्याच्या सकाळचे पहाटचे 3:30 वाजताचे कॅमेरे चेक करा. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेल.
1:30 वाजता जे कायदे सांगितले होते इंग्रजीमधून महाराज, त्या कोर्टात ते बाबांनी पहाटे 3:30 वाजता त्या तिथं सांगितले, जसेच्या तसे रेकॉर्ड आहे महाराज इंग्रजीतून. काय ताकद असेल महाराज, ही साधू महात्म्याची ताकद आहे. जिवंत देव पाहायचं असेल तर जा कधी मंडळीला. तुकोबाला माहिती होतं शरीराचे सगळे पार्ट खराब झाले, जिवंत राहत आहे. त्याचं उदाहरण मी प्रेमानंद बाबाचं दिलं. तुकोबाला माहिती होतं काही नाही खाता पिता सुद्धा कलियुगामध्ये जिवंत राहता येईल, याच्यासाठी भगवंताचं नामस्मरण, त्याचं उदाहरण मी आत्मारामगिरी बाबांचं दिलं. मग उगले महाराज, तुकोबाने जर वारंवार 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 नामस्मरण घ्यायला लावलं तर आमच्या संसारिक सुखामध्ये किती आनंद प्राप्त होईल याचं वर्णन दुसऱ्या चरणात. सर्व सुखाला सर्व अलंकार, सर्व सुखाला सर्व आपण सर्व सुखाची प्राप्ती संसारात पाहतो का परमार्थात पाहतो? माता भगिनी, तुम्हाला संसाराचं मायाजाळ महत्वाचं आहे का देव महत्वाचा आहे? देव किती जण देव महत्वाचा करा बरोबर. वा वा, तुमच्या वरती हात आले, मी तुमचे धन्यवाद व्यक्त करेल. याच्यापेक्षा सोपा प्रश्न करतो. माता भगिनी तुम्ही सांगा, पुरुष मंडळी तुम्ही सांगा, बसलेल्यापैकी कुणाकुणाला वाटतं बरं देवाने आपल्या घरी यावं? खरं बरोबर बोट. सगळ्याला वाटतं देवाने आपल्या घरी यावं. कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी जावं? खरं बरोबर बोट. वर हात घेतलेले खाली घेतले काही काही आज तर उशिरा कळालं तुम्हाला. म्हणजे देवाने आपल्या घरी यावं हे बरं पडतं, आपण देवाच्या घरी जायला बरं पडत नाही का? आता ज्यांनी वरती बोट केलं आजीबाई मला लक्ष आहे बरं का तुमच्या सगळ्यांकडे. तुम्हाला देव महत्वाचं, तुम्हाला मायाजाळ महत्वाचं नाही. आता मायाजाळ म्हणजे काय अर्ध्या मिनिटात बोलतो. मायाजाळ म्हणजे सत्ता संपत्ती गाडी बंगला घर संसार सगळ्या गोष्टी मायाजाळ. तुम्हाला मायाजाळ संपत्ती महत्वाची नाही, तुम्हाला देव महत्वाचा. ज्यांनी वर बोट केलं तुम्ही ठामे घ्यायचं, कोणाला माघार घ्यायची नाही ना. फॉर्मची मुदत चालू आहे बरं का. तुम्हाला देव महत्वाचा फायनल. थोड्या वेळाने माझं कीर्तन संपेल अर्ध्या तासाने. तुम्ही फरावळ गेलं इथून निघाला 1/2 किलोमीटरवर तुम्ही पायी 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 चालत गेलात आणि जात असताना रस्त्याच्या कडीने तुम्हाला 2 मूर्त्या दिसल्या. ऐका बरं का, एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. एक रामाची मूर्ती आणि एक रावणाची मूर्ती आहे. खरं सांगा मला, तुम्ही कोणती मूर्ती उचलता? रामाची. 100% रामाची. 100% रामाची मूर्ती पितळाची आणि रावणाची सोन्याची. गुळगाव. रामाची पितळाची आणि रावणाची सोन्याची. आता कोणती उचलता? रामाची. घरी जाऊन सांगा मला, कायच सांगा. माता बघेन तुम्ही रामाची मूर्ती उचलता पितळाची. अरे सरकारचे 1,500 करता दिवसभर बँकेत सगळ्याला खोटं बोला उगरे महाराजाला कशाला खोटं बोलतात? ठीक आहे, तू माझ्या आई सारख्या बहिणी सारखी. खरं सांगा मला, माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. माझ्या गळ्यात तुळशीची माळ आहे, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. पटकन बोला बरं, या दोन्हीत पवित्र काय? तुळशीची माळ. माझ्या गळ्यात तुळशीची माळ, तुमच्या गळ्यात मंगळसूत्र. पवित्र काय? तुळशीची माळ. 100% फायनल लॉकेज आहे. तुळशीची माळ पवित्र आहे. कीर्तन संपलं तर सगळ्यांनी मंगळसूत्र काढायची, निदान आणून ठेवायचं. काय म्हणा बाबा, तू लाखाच्या पुढे भाव गेला सोन्याचा, तू म्हणतोय दोन्ही उदाहरण सिद्ध झालं. तुम्हाला देवाच काही घेतलेलं नाही महाराज. लोक फक्त म्हणायला म्हणतात महाराज असं कीर्तन चालू, असं वाटतं संपूच नाही बघ. चांगला जर साप इथं मध्ये निघाला एक बसच नाही. सगळ्याला ज्याचा त्याचा जीव महत्वाचा. तुम्ही मायाजाळात गुताल याच्यात नवल नाही हो. रात्री मी स्वतः मायाजाळात गुतले. 9 ते 11 माझं कीर्तन झालं आणि एका आजोबा माझ्या दर्शनाला आले. महाराज म्हाताऱ्याने दर्शन घेतलं. मला म्हणे बाबा कीर्तन भारी केलं, आपल्या घरच्या आठवण. चला म्हटलं लाव. सकाळी मला कार्यक्रम आहे राहुरी तालुक्यामध्ये, तिकडे लवकर 10 श्राद्ध लवकर होता. मला अंतरला आमचं आहे. नंतर आलेले नाही म्हणे बाबांनी सांगितलं माझी शपथ तुम्ही चहा प्यायला आले पाहिजे.
तर माझा असा स्वभाव मी कोणाला नाराज करत नाही. आपल्या ते रक्तात नाही पहिल्यापासून नाही. आबा तुम्हाला माहिती आहे, महाराज मी म्हाताऱ्याला दर्शन करत असताना मी सांगितलं शपथ काय घालू नका, चहा घ्यायला तो घर पुढे मी कसं माया जवळ गुतलो रात्री ऐका बरं का. म्हातारा म्हणे तू 5 मिनिटाच्या अंतरावर ड्रायव्हरनं म्हणलं पटकन गाडी काढ चहा घेऊन निघू. अंतर लांबचं एक तर 11 वाजले कीर्तन संपलंय. महाराज एक तर म्हाताऱ्याच्या घराकडे जायला रस्ता नाही. पांदीच्या रस्त्याने गाडी घातली, कळतो तुम्हाला पांदीचा रस्ता कळतो. पांदीच्या रस्त्याने गाडी घातली. रात्री 11:30 वाजता म्हाताऱ्याच्या घरी पोहोचलो. 11:30ला अहो चहा बिया घेतला. आबा त्यांनी मला सत्कार सन्मान केला 11:15ला रात्री. ऐका बरं कमी कसं माझ्या जळत घेतलो. शाल टाकली, श्रीफळ दिलं, श्रीफळावरून 500 रुपयाची नोट ठेवली. 500 रुपयाची नोट पाहिली, माझ्या जीवाला समाधान वाटलं. खरं सांगतो मला काय करायचं तुमच्याकडून खोटं बोलून. मी म्हणलं एवढ्या लांब येऊन तोटा झाला नाही बा. 500 रुपयानं आले. खरं वाटलं मला. 11:15ला 500 आले याचा आनंद झाला. पण ऐका ना, पांदीच्या रस्त्याने गाडी घातल्यामुळे एका टायरला 9 पंक्चर निघाले. 2:15 वाजता जेव्हा माझे 900 गेले. 12:15ला 500 आल्याचा आनंद 2:15ला 900 गेली. मला संपून गेला. तुमचा असंच आहे. सांसारिक सुखाचा आनंद शोधताना क्षणिक आनंद आहे. आमच्या परमार्थात या एकदा भगवंताच्या नामस्मरणाचं वेळ लागू द्याकडे किती आनंद. सर्व सुखाने आलो, सर्व अलंकार आनंदे निर्भर इतके दिवस मला बरं वाटत होतं. संसार लय चांगला काय खरं नसतं महाराज. स्वतःच झाल्यावर कळालं काय असतं ते. होते सगळे आशीर्वाद द्यायला. परवा दिवशी मी त्या उस्मानाबादवरून आलो रात्री 2:30 वाजता. घरी आलो. महाराज तुमचं इचकून तरी काय करायचं मला माझं सांगतो सर. 2:30 वाजता मंडळी दरवाजा उघडला. रात्री 2:30 वाजता माझी बायको माझं डोकं दाबीत असताना बायकोने मला प्रश्न केला, का म्हणे रात्रीचे 2:30 वाजले. म्हणलं हो 2:30 वाजले. माझी झोप सोडून तू जर तुमचं डोकं दाबते म्हणे. काय का बरं, मी जरी शिक्षकी पेशात असतो बायको माझ्यापेक्षा हुशार. प्रश्न कसं केला आहे का तुम्हाला कळतो का. मला म्हणे रात्रीच्या 2:30 वाजता मी तुमचं डोकं दाबते म्हणे. हा म्हटलं ठीक आहे ना. माझी झोप सोडून 2:30 वाजता डोकं दाबते म्हणे. म्हटलं हा आता मी डोकं दाबते म्हणे. समजा डोकं दुखतंय. लग्नाच्या अगोदर कोण दाबून देत होत म्हणे. लग्नाच्या अगोदर 2:30 वाजता कोण दाबून देत होत म्हणे डोकं. तिला म्हणलं तुला खरं सांगू का. ते म्हणे म्हटलं खरं सांगू. म्हटलं लग्नाच्या अगोदर मला डोकेदुखीच नव्हती म्हणे. ज्याला विनोद समजला त्याला धन्यवाद. डबल फराळ करून घरी जा. कामात अवघड असतं मला. आमच्यावर घेऊन बोलल्यावर लय बरं वाटत तुम्हाला ऐक ना. संसाराचं काम अवघड असतं, त्याच्यात गुंतून बसू नका. म्हणजे महाराज अजून समाधानाचा पर्याय आहे का तुमच्याकडे. सोपा पर्याय सांगतो ऐका. आता बघितली तुम्ही लक्षपूर्वक ऐका. तुमच्या दारामध्ये एखादे महाराज आले, तुमच्या दारासमोर एखादा कीर्तन करायला, एखादं प्रवचन करायला, एखादा साधू आला. तुम्हाला काही द्यायचं नसलं तर देऊ नका. फक्त मुखाने कोणाला पवित्र बोलू नका. दारात आलेल्या साधूने जर घराकडे पाहून आशीर्वाद दिला ना, हातात माती घ्या, सोनं झाल्याशिवाय राहत नाही. पण दारात आलेल्या साधूने जर घराकडे पाहून शाप दिलाच, भरवून 12 वाजता घर पेटल्याशिवाय राहत नाही. साधूचं काम तेवढ्या बाबतीत लय कठीण महाराज. भगवान दत्तात्रय तुम्ही अजून गाणगापूरला जा, 5 घरं भिक्षा मागायची महाराज अजून पण आहे. किती मोठा माणूस गेला तर 5 घरातले भिक्षा मागून येतोय. भगवान दत्तात्रय ज्या ज्या ठिकाणी थांबले, ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य आहे, एवढं मोठं असणारे महाराज कशासाठी. नाही का तुमच्या दारात कोणत्या रूपाने देव येईल सांगता येत नाही. दारात आलेल्या साधूचा अपमान झाला तरी देवाला सहन होत नाही. ज्याच्याकडे जप आहे ना महाराज, ज्या साधूकड त्याने आशीर्वाद दिला पाहिजे. ज्याच्याकडे तप आहे त्याने शाप दिला पाहिजे. ज्याच्याकडे जप आहे त्याने आशीर्वाद द्यावा. तुम्ही आम्हा महाराज मंडळीला आशीर्वादाला बोलवतो का बरं. भगवंताचा नामजप आमच्या मुखातून घडतो कीर्तनातून म्हणून आशीर्वाद. ज्याच्याकडे तप आहे, तपस्वी साधू जर कोण असतील तर हँडवेल वरती फोटोमध्ये 1 नंबरचे सद्गुरू संत वामनभाऊ महाराज हे तपस्वी साधू. कोण तांब्याला तप झाला. आता पाटोदा तालुक्यामध्ये गहिनीनाथ गडावरती संजीवन समाधी आहे. वामनभाऊ महाराजांचा इतिहास पहा, किती तपस्वी. पाथर्डी तालुका येतो तुम्हाला का शेवगाव. पाथर्डी शहरामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना आल्या होते. तुम्हाला आठवत असेल इंदिरा गांधी पंतप्रधान होते. थोडासा जुना काळ. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना पाथर्डीमध्ये आल्या होत्या. त्या व्यासपीठावरती सद्गुरू संत वामनभाऊ महाराज बसले होते. आणि वामनभाऊ महाराज बसलेले असताना देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधीचा सत्कार सन्मान सद्गुरू संत वामनभाऊ महाराज करतील म्हणून पुकारण्यात आला. महाराज शॉल आणली, मोठा हार आणला.
वामनराव महाराजांनी सांगितलं देशाचे पंतप्रधान जरी असेल तरी मी सत्कार करू शकत नाही. का? आईच्या उदरातून जन्माला आलो ना तेवढा स्त्री जातीत झालेला स्पर्श, त्याच्यानंतर या देहाला सावली सुद्धा माहिती नाही. असतील देशाचे पंतप्रधान, नाही करू शकत. देशाच्या पंतप्रधानाचा सत्कार डावलणं म्हणजे काय एवढी सोपी गोष्ट वाटली तुम्हाला? तरी पण शब्दाने कोणी बोललं नाही. तपस्वी साधूच्या वाणीची दाखल आहे. महाराजांनी 8 दिवस काळाला थांबवला. 8 दिवस बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथीनंतर 8व्या दिवशी सद्गुरु संत वामनराव महाराजांची पुण्यतिथी येते. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. वामनराव महाराज आषाढीकडे दिंडी घेऊन निघाले. मजल करीत पिंपळगाव नावाच्या गावामध्ये दिंडी मुक्कामाला थांबली. साधूच्या वाणीची ताकद आहे का? संध्याकाळची वेळ आहे. वारकऱ्याला काहीतरी खायला बनवा म्हणून पिठलं भाकरीचं नियोजन झालं. पिठलं कळतं तुम्हाला माता भगिनी? ते पिठलं बनवायला मिरच्या उपलब्ध नव्हत्या म्हणून गावकऱ्यांना मिरच्या मागितल्या. कुणीच गावकऱ्यांनी मिरच्या दिल्या नाही. वामनराव महाराजांनी विनंती केली, पंढरपूरला चाललाय वारकरी, कल्याण होईल गावाचं तुमच्या त्यांच्या आशीर्वादाने. मिरच्या मागितल्यात फक्त द्या कोणीतरी. एक गावकरी फुगिरीत बोलला महाराजा, फुगिरीत तुमच्यासाठी मिरच्या पिकवल्या म्हणून. अशा हजारो सगळ्या देत बसायच्या. नाही दिल्या महाराज मिरच्या. उपवाशी झोपले वारकरी त्या गावामध्ये हनुमानजीच्या मंदिरात. सकाळी वामनराव महाराज विठ्ठल वारकऱ्यांना घेऊन निघाले. 20 पर्यंत महात्माला आणि त्या महात्म्याने असं गावाकडे वळून पाहिलं. बाळासाहेब त्या महात्म्याच्या मुखातून एक वाक्य गेलं, अरे माझा वारकरी या गावात रात्री उपवाशी झोपला रे, साधे मिरची दिलं नाही तुम्ही, नाही पिकवल्या आमच्यासाठी, नाही पिकवल्या. पुन्हा गावात जर मिरची आली नावाचा साधू नाही. आजही त्या गावात जायचं. आजही आता उद्या जा सकाळी लगेच की घालताना निघतात. इतकले जाडवतात मिरच्याचे खांदी, इतकले जाडवतात. निस्ती फुलं लागते खाली पडे मिरचेत नाही त्या गावात झाडाला. 40 वर्षापासून अख्खं कृषी विद्यापीठ झटते मातीला. किती फवारे आणले त्यांचे त्यांना माहिती. मिरचीच लागत नाही झाडाला. साधूच्या मुखातून गेलेलं वाक्य जगाच्या भापालाने खोटं करतात. साधूच्या वाणीची ताकद आहे. महाराज त्यांनी 45 वर्षापूर्वी काळाला थांबवण्याच्यात नवल नाहीये. बसलेल्यापैकी 5-50 लोकांकडे माझे मोबाईल नंबर सेव्ह आहेत. एक 7-8 महिन्यापूर्वी, 8-9 महिन्यापूर्वी या शेवगाव तालुक्यामध्ये बातमी व्हायरल झाली होती. शेवगाव, पारनेर, श्रीगोंदा अक्षय महाराज उगलेंच्या कीर्तनात मेलेलं पोरग जिवंत झालं असं बातमी सोडलेली होती. पेपरवर झाली होती बातमी. आता घडलं काय विषय आला म्हणून बोलतो. आबा त्याच्यावर आपला विषय पण झाला. तुम्ही फोन केला गावकऱ्यानंतर मला माहिती घडलं काय विषय आला म्हणून बोलतो. 16 जानेवारी 2025 माझं कीर्तन चालू होतं. नगरच्या शेजारी, नवनागापूरच्या शेजारी बोलेगाव म्हणून गाव आहे. 7 ते 9 कीर्तन, 2-2.5 हजार लोक कीर्तन असं रंगात आलो. हा घटित घटना घडली कीर्तनात. कीर्तन रंगात आलं. अशी कॉलनी पद्धत होती. एक पोरग घराच्या टेरेसवर गेलो. टेरेस कळतं ना तुम्हाला? स्लॅबवर गेलो. नगर MIDCची मेन लाईट आहे. 16,000 व्होल्ट. अनावधानं त्या पोराने तार अशा हातात पकडली. 16,000 व्होल्ट. जवळून पक्षी गेला का फटाकड्यासारखा बार होता. एवढा पावर होता त्याच्या. ज्या सेकंदाला पोराचा स्पर्श तारेला झाला त्या सेकंदाला पोरग जागेवरती पेटलं. पायातून कमरातून धूर बाहेर निघायला लागला. 2,500 लोकांचं लक्ष पाठीमागे गेलं. आरडाओरडा झाला. माझ्या कीर्तनात परिपूर्णपणे विक्षेप झाला. माझ्या उजव्या हाताला अर्जुन शेठ नावाचे नगरसेवक बसलेले पळत गेले. बांबूचे फटके देऊन पोराला खाली पडलं. पायातून कमरातून धूर बाहेर निघत होता. पोराचं हृदय बंद झालेलं. आपण सगळे शेतकरी मंडळी आहे. विद्युतचं काम किती कठीण आहे सांगायची गरज नाही. पोरग जागेवरती गेलेलं होतं. नगर शहराचे PSI सुपा पोलीस स्टेशनचे सध्याचे विद्यमान API कुठे साहेब पळत आले. उगले महाराज कीर्तन बंद करा. काय झालं साहेब? पोरग लाईटला चिटकले, जागेवर गेले, त्याचं हृदय बंद झालं. पायातून कमरातून धूर बाहेर निघतो. तुम्हाला कीर्तन नाही करता येणार. म्हणलं साहेब 10-15 मिनिटं माझी बाकी आहे. 2-2.5 हजार लोक माझ्या पुढे बसलेले. त्यांचं सगळं स्वयंपाक तुम्ही बनवलं. सगळं वायाच आहे. बोलू द्या मला. ठीक आहे लेकराला काही झालं असेल तुम्ही हॉस्पिटलला घेऊन जा. बाकी देऊ का होईल ना? नाही म्हणे पोरग जागेवरती गेले, हृदय बंद झालं, तुम्हाला कीर्तन करता. म्हटलं साहेब हा सप्ताह मोठ्या साधू संतांचा आहे. भगवान बाबा वामनराव महाराज विठ्ठल बाबांच्या नावाने हा सप्ताह चालतो. त्या साधू महात्म्याचा चमत्कार मी तुम्हाला काळाच्या बाबतीत याच व्यासपीठावर सांगितलं. ते त्यांच्या सप्त्याला गालबोट लागू देणार नाही. तुम्ही लेकराला हॉस्पिटलला तर नाही म्हणे तुम्हाला कीर्तन करता येणार नाही. म्हटलं साहेब कीर्तन बंद होणार नाही. पोरग जर पुन्हा जिवंत नाही झालं तर उद्यापासून कीर्तन करायचं सोडून देईल म्हटलं. मी बोलून तर गेलो. 2-2.5 हजार लोक पुढे बसले. 3 कॅमेरावाले शूटिंग होते. आज तरी एक आहे. त्या दिवशी 3 होते. तेवढ्यात माझा ड्रायव्हर माझ्याकडे परत आला काय मला म्हणजे जास्त काही बोलू नका. म्हटलं काय झालं? मी स्वतः पाहिलं म्हणे. पोरग जागेवरती गेले, त्याचं हृदय बंद झालेलं आहे. पायातून कमरातून धूर बाहेर निघतोय. तुम्ही एक्स्ट्रा काही बोलाल मीडियावाले व्हायरल करतील तर त्रास होईल तुम्हाला उद्यापासून. त्याला म्हटलं हे बघ रात्रंदिवस आपण त्याच्यासाठी पळतो. आपल्या डोक्यावरती म्हणतं शांती ब्रह्म भास्कर गिरी महाराजांचा पेट आहे.
ज्यांनी अयोध्येच्या राम मंदिराचं भूमिपूजन केलं ना ते आपले गुरु आहेत आणि सप्त ज्यांचं आहे त्या साधूच्या आपल्यावरती कृपा आहे. नाही पोरगा कुणाची म्हणता उद्यापासून कीर्तन बंद. बोललो नाही माघार घ्यायची नाही घ्यायची. 2,500 लोकांना एक विनंती केली. ज्या लेकराला त्या अर्जुन शेठ नावाच्या नगरसेवकाने हॉस्पिटलला चालवलं त्या लेकरा करता हात वरती करा भजन करा म्हणून 2,500 लोकांनी हात वरती केले. भजन सुरू झालं. प्रत्येक माणूस टाळी वाजून भजन करत होता पण प्रत्येक माणूस त्या भगवंताकडे त्या लेकराला आयुष्यच मागत होता. महाराज 2 मिनिटं भजन असं रंगात आलं. काय ते देवाची कृपा दिनकर महाराज माझ्यावर. ज्या अर्जुन शेठ नावाच्या नगरसेवकाने लेकराला हॉस्पिटलला चालवलं होतं. साईदीप नावाचं मोठं हॉस्पिटल आहे त्या नगरमध्ये. त्याच्या पायथ्याला लेकरू गेले. लेकरू मोठं रडायला लागलं म्हणून तिकडून फोन आला. अरे 15 मिनिटं बंद झाले हृदय चालू करायची ताकद या जगात जर कशात असेल तर फक्त भगवंताच्या नामस्मरणात. उदाहरण नाही दिलं तुम्हाला. 16 जानेवारी 2025 ला माझ्या कीर्तनात घडलेला प्रसंग तुमच्या समोर मांडला. मी पेपरचे कात्र दाखवले तुम्हाला. 17-18 तारखेचे मला फक्त कार्यक्रमानंतर बीड जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी मिरवणुका सुरू केल्या. उगले महाराज तुमच्या कीर्तनात मेलेलं पोरग जिवंत. मी म्हटलं मी निमित्ताचं धनी रे बाप्पा करता करवी तत्व त्याने माझ्याकडून करून घेतलं. पण महाराज अनेक मीडियावाले माझ्याकडे आले. डॉक्टर लोक आले. घडलं कसं. कुठला होता मुलगा. घाट सावरगाव म्हणून गाव आहे. भगवान बाबाचं जन्मगाव. तिथला आडनाव त्या पोराचा खाडे. मी तुम्हाला नंबर देतो कीर्तन नंतर. कधी गेलात बोलेगावला यदा कदाचित त्या पोराला भेटून या. फक्त मला एक वाक्य महत्वाचं बोलायचंय. नामदेवाच्या कीर्तनात जगाच्या बापान नाचव याच्यात नवल नाही महाराज. आमच्यासारख्या सामान्य कीर्तन करणे 16 तारखेला जगाच्या बापाला पोटतिडकीने आवाज दिला तर माझी वैयक्तिक लाज राखण्यासाठी जगाचा बाप त्या गावात धावत पळत आला. यदा कदाचित मी बोललेलं वाक्य जर कधी खोटं ठरलं असतंच ते मीडियावाल्यांनी मला जगू पण दिलं नसतं. ते किती कठीण आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे पाया पडून सांगतो विश्वास ठेवायचा देवावर ठेवा. विश्वास ठेवायचा संतावर ठेवा. विश्वास ठेवायचा भगवंताच्या नामस्मरणावरती ठेवा. त्याच्या नामस्मरणाने पाण्यावरती दगड तरततील तर आपण माणसं आहेत महाराज. गेलात कधी गहिनीनाथ गडावर मनभावे दर्शन घ्या. त्याच्या पुढे कधी गेला तर परभणी परिसर सुरू होतो. माझं एक वाक्य लक्षात ठेवा. परभणी परिसरात कधी गेलं तर मोतीराम बाबाच्या दर्शनाला जा. तुमच्या परिसरात श्रावण महिन्यात आंब्याला आंबे येते. श्रावण महिन्यात नाही येत. मोतीराम बाबाला श्रावण महिन्यात आंबे खायची इच्छा नाही. एका शेतकऱ्याने म्हणे मला आंबे खायचे. शेतकरी म्हणे बाबा या दिवसात कुठं आंब्याला आंबे राहते. सोपानराव मोतीराम बाबा म्हणे तू रानात जाय बाकी कायला पंचायती करतो. जाईन म्हणे तू रानात गेला पाहतो आंब्याला आंबे. आश्चर्य वाटलं. शेतकऱ्याने आंबे तोडले. मोतीराम बाबाला आणून दिले. मनसोक्त आंबे खाल्ले बाबांनी. हात वरती केला. मुखातून काय वाक्य गेलं देव जाणे. पण त्या दिवसापासून आज त्या गायत त्यांच्या गावात नाही, तालुक्यात नाही, जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात एकच गाव असं आहे मोतीराम बाबाचं गाव. आसपास खेड्यात सुद्धा नाही. मोतीराम बाबाच्या गावात श्रावण महिन्यातच आंब्याला आंबे येतात. निसर्गाच्या विरोधात कार्यक्रम करून दाखवलं साधूच्या वाणीने. मोतीराम बाबाच्या पायाला जखम झाले. एकदा पायाला आणि त्या जखमीत आळी झाली. आपल्यासारख्याने काय केलं असतं ते आळी काढून टाकली असते की नाही. मोतीराम बाबा सकाळी उठायचे त्या जखमीतल्या आळीला साखर टाकायची. हो बाप्पा याला साधू म्हणा. सकाळी उठायचे जखमीतल्या आळीला साखर टाकायची. बाबांनी एक दिवस झोप लागली. त्यांचा शिष्य पुढे बसलेला होता. त्याने काय केलं ते आळी काढली फेकून दिली. बाबांना जाग आले लक्ष केलं जखमीकडे. कुणी काढली म्हणे आळी. ज्याने आळी काढली असताना आळी तरफडून मरायच्या अगोदर तरफडून मरे. शहाणा असला तर आळी पुन्हा जखमीत आणून टाक. पुन्हा आळी सापडेली जखमीत आणून टाकली. कालांतराने ती जखम मोठी झाली म्हणून डॉक्टर साहेब त्याला पट्टी केली. जी पट्टी केली त्या पट्टीचं 1 कोटी रुपयाचं मंदिर आहे. आळीचं सेपरेट मंदिर आहे. जखमीचं सेपरेट मंदिर आहे. किती उदाहरण. अरे रात्र संपेल आपले उदाहरण संपायचे नाही. मी त्या वाशिमकडे गेलो होतो. टो नावाचं गाव आहे. टो 1 अक्षरी गाव आहे. तुमचं जसं नजीक बाबुळ गाव आहे तसं टो नावाचं 1 अक्षर आहे. मंगेश बुवा जाधव तिथं वाजवायला असतात. महाराज तिकडे 9 ते 11 कीर्तनाची प्रथा आहे. आणि मी त्या गावात गेलो. मी सरपंचाला म्हटलं तुम्ही उगाच एवढं लांब बोलले म्हटलं मला. ते म्हणे काय झालं महाराज. मी म्हटलं एक तर लांबची कीर्तन घेतच नाही. पण ते म्हणे झालं काय मानधनाला नाराज. म्हटलं पैशाचा प्रश्न नाही. तुम्ही 9 ते 11 कीर्तनाची प्रथा म्हटलं. 7 ते 9 लोक इथं जेवते. कोण माझ्या पुढे बसणार 9 ते 11ला. सरपंच मला म्हणे लोकांची गर्दी पाहून मग कीर्तन करणार. 9:15 वाजता मी व्यासपीठावर गेलो फेटा बांधून. माय नजर पुराण एवढे लोक नजर पुराण. 11:15 मी रात्री कीर्तन संपवून त्या कमिटीच्या अध्यक्षाला बोलून घेतलं. म्हणलं का अध्यक्ष साहेब रात्री 11:15 11:30 वाजलेत. म्हणलं एवढी लोक कस काय थांबत येतो एवढ्या रात्री. त्याने महाराज इथं संत मैनागिरी महाराजांची संजीवन समाधी नाव लक्षात ठेवा. संत मैनागिरी महाराज. या सप्त्याला कुणीच नाव ठेवत नाही म्हणे. ऐका बरं का अध्यक्ष मला सांगतो. या सप्त्याला परिसरात कुणीच नाव ठेवत नाही म्हणे. जो संध्याकाळी नाव ठेवून ते सकाळपर्यंत जित राहत नाही म्हणे. होय. जो सकाळ नाव ठेवून ते संध्याकाळपर्यंत जित राहत नाही. मी कीर्तन संपलं तुम्हाला सरपंच नंबर येतो. तो स्पीकर ऑन करून बोला. महाराज त्यांनी सांगितलं या मंडपात जर गडी 7च्या 9च्या पंक्तीला जर जेवला ना
बिगर कीर्तन ऐकता घरी जायची ताकद नाही, आणि जर गेलाच एखादा तर जाता जाताच गेला. मला असं वाटतं आपल्याकडे असं झालं पाहिजे, जसा 9चा टाइम जवळ येतोय तशी याची संख्या वाढायला लागली. चला ठीक आहे, तुम्ही कोणते काय ना कारण येता या अति महत्वाचं आहे. साधूची समाधी मी त्या आल्यानंतर आपल्या गाडीमध्ये विषय झाला. सद्गुरू संत शेख महमद महाराज ज्यांची संजीवन समाधी वाहिरा नाव तालुक्यामध्ये, आष्टी तालुक्यामध्ये वाहिरा नावाच्या गावात श्रीगोंदा परिसरात केले ते शेख महमद महाराज विचार. ज्यांनी तुकोमानला कीर्तन करायला सांगितलं ते शेख महमद महाराज. औरंगजेब भेटायला आला होता शेख महमद महाराज. औरंगजेब राजा असताना भेटायला आला होता आणि शेख महमद महाराज हातामध्ये माळ घेऊन जपत होते. तळपायची आग मस्तकलगिरी महाराज, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणारे शेख महमद महाराज. औरंगजेबाने पाहिलं आपला धर्म आहे का? शेख महमद महाराजांचं वाक्य जगातला सगळ्यात मोठा धर्म जर कोणता असेल तर हिंदू धर्म आहे. तळपायच्या आग मस्तकलगिरी महाराज गाईचं मांस आणून दिलं, गाईचं मांस. शेख महमद महाराज म्हणले वेड्या तू राजा आहे म्हणून काही करायचं? अरे हिंदू धर्मामध्ये पवित्र गाय तू ती कापली. औरंगजेब म्हणे एवढा पवित्र आहे म्हणे हिंदू धर्म, आणि एवढी पावर आहे म्हणे. हो म्हणे, मग मेलेली गाय जिवंत कराल का म्हणे. शेख महमद महाराज असले वेड्या. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबाने मेलेला माणूस नेवाच्या तालुक्यात जित केला, आणि मेलेली गाय जिवंत करणे आमच्यासाठी लय विशेष आहे का? पण चल 3 भाग केले महाराज, 3 भागात गाय कापली अशी समोर टाकली. शेख महमद महाराजांनी कमंडलून पाणी हातात घेतलं. महाराज मेलेल्या गायीच्या अंगावरती शिंपडलं, श्रीगोंद्यामध्ये मेलेली गाय जिवंत केली. ते सद्गुरू संत शेख महमद महाराज हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करणार. ताज हॉटेलला बॉम्बस्फोट हमला झाला होता त्यावेळेस शेख महमद महाराज जवळचे शिष्य जसे तसे पोहोचले. एवढीच श्रद्धा. 4 दिवसापूर्वी होतो मी ताज हॉटेलला. आपल्यासारख्याचं जाणं चांगलं नाही महाराज. 1200 रुपयाला कॉफी, 800 रुपयाला चहा आहे, कसं काय थांबायचं? ठीक आहे, ते मुंबईवाल्यांना बरं पडतं महाराज. आपली इच्छा होती गेलो पाहिजे. ऐका, ताज हॉटेलला त्यावेळेस सद्गुरू संत शेख महमद महाराज खूप मोठं चरित्र आहे महाराज. पूर्वीच्या काळात 9 ते 11 कीर्तन असायचे, 9 ते 11. बाबांचं असं कीर्तन चालू होतं. आणि पूर्वीच्या काळात एवढी भारी लाईटिंग साऊंड सिस्टीम नसायची. तुमचा जुना काळ दिनकर महाराज त्या गॅसच्या बत्त्या असायच्या, गॅसच्या बत्त्या. मशालीवरती कीर्तन व्हायचे, त्याच्यानंतर गॅसच्या बत्त्या आल्या. तो 2 गॅसच्या बत्त्या समोर ठेवलेल्या. टाळकरी मंडळ साहित्य उभा, भालदार चौदार पाठीमाग उभा. महाराजांच्या पाठीमागे एक रूम होती महाराज. त्या रूमच्या आतमध्ये एक बत्ती मध्ये ठेवून 4 जण अशी गोल करून बसली होती. आणि बाहेर कीर्तन चालू असताना आतमध्ये 4 जणांचं 52 पत्त्याच्या ग्रंथाचं पारायण चालू होतं. कळतो तुम्हाला? 52 पत्त्याचं ग्रंथ कळतो? तुमचे फार अध्याय पाठ असते. पत्ती खेळत होते 4 जण आतमध्ये. चालू कीर्तनात चौकदाराचा ढोकरा लागला आणि दरवाजा असा ओपन झाला. चौकदाराला असं वाटलं 2 बत्त्याच्या प्रकाशमध्ये सगळे लोक पुढे बसले, या बत्तीचा प्रकाश बाहेर येतो तर राहू द्या दरवाजा ओपन. पण बाहेरच्या कीर्तनाचा आवाज आज जायला लागला. पत्ती खेळणाऱ्या का ते सहन झाला नाही. त्याच्यातलं एक जण उठल्या त्या दरवाजाची कडी लावून घेतली. चौधराने पुन्हा ढोकराला कर असा आवाज झाला. चालू कीर्तनात महाराजांचं लक्ष पाठवलं. काय करून राहिलं म्हणजे? काही नाही म्हणे महाराज तुमचं कीर्तन चालू आहे. 2 बत्त्याच्या प्रकाशामध्ये सगळे लोक पुढे बसले. एका बत्तीच्या प्रकाशात आतमध्ये 4 जण प्रत्येक घ्यायचा. जाऊ दे खेळू दे, तुझं काय जात? मी ते दरवाजा ओपन केला, प्रकाश बाहेर होतो तर मला असं वाटतं दरवाजा ओपन राहायला पाहिजे होतं. मग त्याच्यात एक जण उठला आणि त्याने दरवाजाची कडी लावून घेतली. म्हणजे चालू कीर्तनात महाराजांचं वाक्य आहे. मी सगळे उदाहरण तुम्हाला लावी गावा नावानिशी सांगतो. महाराजांनी सांगितलं कडी लावली तू, कडी लावली, लावू दे म्हणे कडी तशीच राहील म्हणे. कडी लावू दे कडी तशीच राहील म्हणे. कडी रात्री 11 वाजता कीर्तन संपलं. 12 वाजले, रात्रीचा 1 वाजला, 2 वाजले, दुसऱ्या दिवशी सकाळचे 7 वाजले. आतले 4 बाहेर कमून येणं मग गाव पाहिला. एका जणांना दरवाजाच्या सापटीतून डुकून पाहिलं तर 4 इंची प्रेत 4 बाजूला पडली होती. कडी उघडायची रिस्क घ्यायची कोणी? महाराजांचं कीर्तनातलं वाक्य असे शिड्या लावल्या घराला, शिड्या 4 इंची प्रेत वरतून खाली बाजूला काढले. कडी लावलेला दरवाजा आजही त्या गावात जसाचा तसा आहे. त्याला साधूच्या वाणीची ताकद म्हणतात महाराज. हे साधू संत जर आपल्या दारासमोर आले, तुम्ही देवपूजा जरी करत असाल, तुमचे देव झाकून ठेवायचे आणि साधूचं अगोदर पूजन करायचं महाराज. एवढे साधू संत महत्वाचे. समाधानाचे 3 पर्याय झाले. 4था पर्याय सांगून एक 5-7 मिनिटांमध्ये मला थांबायचंय. मी म्हाताऱ्या लोकांसाठी कीर्तन प्रवचन कमी करतो. खरं सांग, माझी इच्छा तरुणांनी बदललं पाहिजे. म्हणजे तुम्ही कीर्तनाला आले नाही पाहिजे मताचं मी नाही, पण तरुण पोरांनी बदललं पाहिजे यासाठी मी जास्त धावपळ करतो. महाराज माझं सांगणं आहे, ही भविष्याची पिढी महाराज. तरुण पोरांना माझं सांगणं आहे, जोपर्यंत तुमचे मायबाप जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा. जगाचा बाप तुम्हाला आयुष्यभर समाधान दिल्याशिवाय राहणार नाही.
जोपर्यंत मायबाप जिवंत त्यांच्या चेहऱ्यावर समाधान ठेवा. महाराज गेल्यानंतर मोठे कार्यक्रम करणारे भरपूर या दुनियेमध्ये. मी 4 दिवसापूर्वी शिरूर तालुक्यामध्ये रामलिंग नावाच्या गावात एक कीर्तन केलं. समृद्धी महामार्गावरती एक बस पलटी झाली, 26 जण जळून मेले, त्याच्यातले 3 जण त्या गावातले होते. प्रेत बाहेर काढायला सुरुवात केली. आबा पहिलं प्रेत बाहेर काढलं काय वाटलं नाही, दुसरं प्रेत बाहेर काढलं काय वाटलं नाही, पण 24 नंबरचं प्रेत असं बाहेर निघालं. एक माया आपल्या लेकराला स्तनपान करत होती महाराज. आणि अचानक बसनी पेट घेतला. माईला असं वाटलं मी जळाले तरी जमन, पण देवा माझं लेकरू जगलं पाहिजे. पण दुर्दैव घडलं रे, मायेही जळाली, लेकरूही जळालं. छातीला चिटकलेलं प्रेत ज्या टायमाला त्या लोकांनी बाहेर काढलं, प्रेत काढणारे सगळे लोक ढळ ढसा रडत होते. किती प्रेम असेल त्या माईचं त्या लेकरावर. आज सकाळी राहुरी तालुक्यामध्ये दिग्रस नावाच्या गावात वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात मी माय सांगितली. ज्या दिवशी घरातली माय जाते तिची मुलं मुली ढळ ढसा रडतील यात तिळमात्र शंका नाही. पण ज्या दिवशी 10वा झाला, ज्या दिवशी 13वा झाला, 13व्या नंतर त्यांची पोरगी सासरवरून माहेरला येते. 13व्या नंतर त्यांचं पोरग शेतातून घरी येतं. जी माय ज्या खुर्चीवरती बसत होती, जी माय ज्या कॉटवरती झोपत होती, ती खुर्ची ज्या दिवशी रिकामी दिसते ना महाराज, विचारा त्यांच्या मुला मुलींना घरातली आई गेल्याचं दुःख काय असतं ते. अर्ध्यावरती कुणाची माय मरू नये, अर्ध्यावरती कुणाचा बाप मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बहीण मरू नये, अर्ध्यावरती कुणाची बायको मरू नये. किती प्रेम करते माय. एखाद्याची माय मरू नये, पण माय जर गेली तिला जर चितेवर ठेवलं, आपल्या लेकराने जर अग्नी दिला, लेकरू जर घागर घेऊन चक्रा मारत असेल तर मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा डिस्को तयार होतो, रिपीट तयार होतो, त्याला झिरो करण्याचा प्रयत्न करा. करण्याचा आवाज कमी करा. मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा घागर घेऊन जवळून चक्रा मारू नको, लेकरा लांबून चक्रा मार. मेलेल्या माईला जर विचारलं ना, माय तू अशी का म्हटली माय, मेलेल्या आईचं वाक्य राहतं, लेकरा तू जर घागर घेऊन जवळून चक्रा मारल्या, तुझ्या अंगाला जर चटके लागले तर मी ते सहन करू शकत नाही. सांगा मला, मेलेली माय जर एवढं प्रेम करत असेल तरी बसलेली जिवंत माय किती प्रेम करत असेल महाराज. अरे जाणार रात्री कधी घरी जाणार. हा पठ्ठ्या रात्री 2 वाजता जरी कीर्तन करून घरी गेला, माझ्या घराची जर कधी कडी वाजवली ना, आईने जर कधी दरवाजा उघडला, आईचं पहिलं वाक्य राहतं आपल्या लेकराला, काय विचारते माय, करेक्ट लेकरा तू जेवला का रे. लेकरू जर म्हटलं नाही, सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 2 वाजेपर्यंत माझ्या पोटात अन्नाचा कण नाही माय, भूक लागली गाई. अरे रात्री 2 वाजता स्वयंपाक करायची धमक जर या जगात कुणात असेल तर फक्त आपल्या माईत असते. पावसाने भिजलेलं सरपण म्हातारी घरात घेते आणि रात्री 2 वाजता चूल पेटवते. पोरींनो, जा बरं, तुम्ही कधी दिवाळीला जा, तुम्ही कधी दसऱ्याला जा, तुम्ही कधी भाऊबीजीला जा, तुमची माई तुम्हाला कधी मोकळ्या हाताने येऊन देते. अरे पोरगी जर निघाली, पिशव्या उचलल्या, उंबऱ्याच्या बाहेर आली तर माई घाई घाई पळत येते. गहू देईल, बाजरी देईल, ज्वारी देईल, कांदे कुठं द्याय सारखी गोष्ट आहे. अरे किलो भर का व्हायना कांदे देते पोरीच्या पिशे. नातवाला भूक लागू नये, भुईमुगाच्या शेंगा भाजून देईल, गुळाचा खडा देईल, नातवाचे 2-4 मुखे घेईल, त्याच्या हातात कपडे घ्यायला 10-10, 20-20 रुपये तरी देईन. त्याने कपडे येत नसते, पण आईची वेडी माया. त्या माई बापाचं सगळ्यात जास्त प्रेम जर या जगात कोणावर असेल तर आपल्या पोरीवरती असतं बरं का. पुरुष मंडळी, आता 5 मिनिटात माझं कीर्तन संपलं, तुम्ही इथून बाहेर निघाले तर प्रत्येकाने आपल्या पोरीला फक्त एक फोन करायचा. प्रत्येकाने तुम्ही हॅलो जरी म्हटले नाही, हॅलो, तुमचा आवाज जरी छोटा आला तर पोरगी विचारते, बाबा तुम्ही आजारी आहेत काय. बाबा बाबा आवाज छोटा येतो म्हणजे तुमचा घसा बसला वाटतं. बाबा खरं सांगा, दादा काही बोलला काय, घरात काही किरकिर भांडणं झाली काय, आवाज छोटा येतो, 100% काहीतरी घडलं. आता भेटायला येऊ का दादा, तुम्हाला व्हिडिओ कॉल करू का दादा. अरे सगळ्यात अगोदर बापाचं दुःख या जगात कुणाला कळत असेल तर आपल्या पोरीलाच कळतं. 10 लाखाचं कर्ज बापाच्या डोक्यावरती असू द्या, त्या बापाला रडताना अजून पाहिलं नाही. बाप आयुष्यात एकदाच रडतो महाराज. कधी करेक्टच्या दिवशी आपल्या पोरीला पाहुणे पाहायला येतात. हॉलमध्ये जर पाहुणे प्रश्न विचारित असेल, उभे आयुष्यात बापाने कधी पांडुरंगाचं तोंड पाहिलं नाही. तो बाप देवघराच्या समोर जातो, देवाला दंडवत घालतो, बापाच्या मुखात वाक्य असतं, देवा तुझ्या भरोशावर पोरगी त्या घरात देतो. मला माहिती नाही पाहुणे कसे आहे, मला माहिती नाही स्वभाव कसा आहे, उद्या काही बरं वाईट झालं त्याला जबाबदार तू असशील देव. ऐका ना दादा, पाहुणे निघून जातात, संध्याकाळी पाहुण्याचा फोन येतो, पाटील तुमची पोरगी गोड दिसायला पसंत द्या, मला तयारीला लागा.
बापाच्या पायाखालची जमीन सरकते, डोक्यावरचा आकाश फाटतं, आनंद तेवढा आणि दुःख तेवढं झालेलं असतं का? मला बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा एका महिन्याने मला सोडून जाईल. कोण मला विचारन बाबा चहा करून देऊ का बाबा? कोण मला विचारन बाबा गोळी घेतली का बाबा? कोण मला विचारन बाबा तब्येत बरी आहे का बाबा? पोरीच्या लग्नाकरता मंडपवाल्याच्या पाया पडणारा बाप असतो मा. पोरीच्या लग्नाकरता किराणा दुकानदाराच्या पाया पडणारा बाप असतो. सावकाराच्या पाया पडत नेते मंत्री आमदार खासदार सगळ्याच्या पाया पडणारा बाप. लग्नाचा दिवस सुगू द्या. मंगल कार्यालयाच्या कोपऱ्याला जातो, तोंडामध्ये रुमाल कोण ढळ ढसा रडतो का? बाबा म्हणून आवाज देणारी काळजाचा तुकडा देवा संध्याकाळी मला सोडून जाईल. कोण विचारन बाबा जेवले का? कोण विचारन बाबा गोळी घेतली का? तरुण पोरांना माझं सांगणं आहे, फुगले महाराजाचं कीर्तन ऐकून घरी जा. तुमचा बाप जिवंत आहे, त्याच्या पायावर एकदा डोकं ठेवा, त्याला कडकडून मिठी मान. बाप म्हणून काय बदल झाला भाऊ? पोरात कोपरी फाटेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो महाराज. अरे चप्पल झिजेपर्यंत आपल्यासाठी काम करणारा बाप असतो. त्याला जिवंतपणे समाधानी ठेवा. आणि बसलेल्यापैकी पुरुष मंडळी, तुम्ही जर भाऊ असाल, पैसा कमी कमवा पण एका विचाराने राहा. तुम्ही भाऊ घराने वेगळे राहा, काय म्हणणं नाही. चुलीने वेगळे राहा, काय हरकत नाही. विचाराने एकत्र राहा. अरे दोन भावाला जर एका ताटात जेवताना पाहिलं तर माय बापाचं 10 वर्षाचं आयुष्य वाढतं. त्याच दोन भावाला दिवसभर भांडणं करताना पाहिलं तर माय बाप 10 वर्ष लवकर मरतील. वस्तुस्थिती आहे. माता भगिनी, तुम्ही माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहे. तुमचा भाऊ एखाद्या ठिकाणी चुकला असेल, त्याची चूक पदरात घ्या, बोला त्याच्याबरोबर. सत्ता संपत्तीवरून भाऊ बहीण एकमेकांसंग बोलायला तयार नाहीत. रे मेल्यानंतर आपल्याला पुळका येतो, मग स्टेटसला फोटो ठेवतो, पण जिवंतपणे कुणी समजावून घ्यायला तयार नाही. का बोलायचं? भावाबरोबर आहे का? माझं प्रॉपर गाव जरी नेवासा तालुक्यामध्ये जीव रहिवत असेल, वास्तव्य माझं शिक्षकी पेशामुळे एक 6-7 वर्षापासून पारनेरमध्ये असतं. जिथं मी राहतो सरपंच साहेब, माझ्या शेजारी एक सोन्या नावाचा मित्र आहे. त्याच्या बहिणीचं लग्न झालं आणि लग्नानंतर त्याच्या बहिणीला आम्ही दररोज चिडवायचो. त्याला म्हणायचो, सोन्यान तुझं लग्न छोटं केलं, आम्ही सोन्याचं लग्न मोठं करणारे, हत्ती बोलवणारे, घोडे बोलवणारे, 100 महाराज लोक येणार. महाराज असा दिवस नाही त्या पुरीला आम्ही टोमना दिला नाही. पण त्याची बहीण आणि माझी बहीण काय वेगळी नाही. पोरीने आपलं हसावं, खाली मान घालावी, निघून जावं. पण दुर्दैव घडलं, सोन्याचा अपघात झाला आणि सोन्या जागेवरती गेला. देव महाराज त्यांच्या घरच्यांनी मला फोन केला, फुगले महाराज अशी अशी घटना घडली, सोन्या जागेवर गेलाय, तुमची बहीण नगर कॉलेजला पेपरला गेली, तुमच्या पाया पडते, तुमच्या गाडीत तिला घेऊन या. घटना वाईट होती रे खूप. 2 मित्र मी माझ्या गाडीमध्ये घेतले, नगर कॉलेजच्या गेटवरती गाडी आणून उभा केली. पोरांना म्हटलं काय घडलं तिला सांगू ना. पेपर संपला, पोरगी गेटवरती आली, माझ्या गाडीचा नंबर पाहिला. अरे उगले महाराजाची गाडी दिसते. पाठीमागून काचेवरती नाव वाचलं, गाडीच्या आतमध्ये डोकावून पाहिलं आणि पोरीने पहिला प्रश्न केला, महाराज आज आमचा सोन्या दिसत नाही, तुमच्या पुढे गेला. मनातल्या मनात म्हटलं, पोरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, कोणत्या तोंडाने सांग? खोटं बोललो महाराज मी तिला. तिला म्हटलं, मी कीर्तनाला आलोय, सोन्या घरी असेल, चल यायचं असेल गाडीत बस, मला पण घरी जायचंय. नाही म्हणे महाराज, मला चहा प्यायचा. पोरी तुझा एकुलते एक भाऊ अपघातात गेला, अंत्यविधीसाठी सारा गाव तुझी वाट पाहते, कोणत्या तोंडाने चहा पाच? पोरगी ऐकायला तयार नाही, बळजबरी गाडीमध्ये बसवलं. आम्ही घरी पोहोचलो. माझ्या शेजारच्या बिल्डिंगला गर्दी जमलेली. पुरीला नेऊन सोडेपर्यंत सांगितलं नाही तोपर्यंत सोन्याची बॉडी हॉस्पिटलला होती महाराज. पण हिंदू धर्माचा एक नियम आहे, ज्या लेकराचं लग्न झालेलं नसेल त्याचं जर अंत्यविधी करायचं असेल, त्याच्या गालाला हळद लावली जाते, मंडोळी बांधली जाते, त्याला नवरदेव पूर्ण अंत्यविधी केला जातो. नियम तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. सोन्याच्या बाबतीत असंच घडलं रे. त्या लेकराची बॉडी घरी आणली, सोन्याचं लग्न झालेलं नव्हतं, हॉलमध्ये बॉडी ठेवली, गोळ्या पान गालाला हळद लावली, मंडोळी बांधली आणि नवरदेव करून सोन्याची बॉडी ज्या टायमाला त्यांच्या हॉलमध्ये ठेवली, माता भगिनी पुरुष मंडळी मेला स्वतः साक्षीदार आहे. सोन्याची एकुलती एक बहीण पळत आली रे. सोन्याच्या छातीवरती आहे मोकळून रडत होती आणि सांगत होती, उगले महाराज तुम्ही तर म्हणत होते सोन्याचं लग्न मोठं करायचं, हत्ती बोलवायचे, घोडे बोलवायचे, असं केलं का हो माझ्या भावाचं लग्न? अरे ज्या टायमाला सोन्याची एकुलती एक बहीण सोन्यासाठी धाय मोकळून रडत होती महाराज, असा दिवस नसेल त्या बहिणीला त्या भावाची आठवण होत नसेल. बसलेल्यापैकी एखादीचा भाऊ चुकला असेल, यानं चूक पदरात कोण चुकत नाही आयुष्यामध्ये. कुत्र्याच्या जनावराच्या देवाने आपल्याला नाही जन्माला घातलं, माणूस म्हणून जन्माला घातले. कोण म्हणतं व लोक बदलत नाही. राजूभाऊ बसलेल्यापैकी 20-25 लोकांकडे तुमच्याकडे माझे नंबर सेव्ह, तुम्ही कायम माझ्या स्टेटसला रिप्लाय करता. मागच्या महिन्यामध्ये खंडोबा 6 तारखेला राहुरी तालुक्यामध्ये वांबुरी नावाच्या गावात एक माझं कीर्तन झालं आणि दुसऱ्या दिवशी एका शिक्षकाने मला फोन केला, तो व्हिडिओ माझा प्रचंड व्हायरल झाला. त्याने मला फोन केला, उगले महाराज काल तुमचं कीर्तन ऐकलं, माझ्या विचारात बदल झाला. म्हणलं काय झालं सर?
अहो 10 वर्षापासून माझ्या बहिणी बरोबर मी बोलत नव्हतो. किरकोळ कारणानं वाद झालेले, कुणी बोला. मागच्या महिन्यामध्ये पॅरालिसिसचा अटॅक आला बहिणीला, नगरमध्ये ऍडमिट केलं ICU मध्ये, पण बोलत नव्हतं तर भेटायला पण नाही गेलो. पण शपथ घेऊन सांगतो उगले महाराज, वर्ष श्राद्धाचं तुमचं कीर्तन ऐकलं वांबोरीला, बहिणीचा दृष्टांत ऐकला, घरी आलो रावलंच नाही, असं वाटलं बहिणीला फोन करा. पण 10 वर्षापासून बोललो नाही, बळजबरी फोन केला, 2 वाक्य बोललो, फोन ठेवून दिला. दुसऱ्या दिवशी 5,000ची साडी घेतली, बहिणीच्या घरी गेलो. पण दुर्भाग्य हो माझं, पॅरालिसिस झाल्यामुळे बहीण पलंगावरती पडलेली होती, हातपाय हालत नव्हते, बोलता येत नव्हते. तिची अवस्था पाहिली, माझ्या डोळ्यात पाणी आलं महाराज. त्या बहिणीने लई जीव लावला होता मला लहानपणी. आमची परिस्थिती नाजूक, त्या बहिणीने आंघोळ घालावी, जेव खाऊ घालावं, उपवाशी झोपली हो. हा वेळा 10 वर्षापासून तिच्या बरोबर बोलला नाही, आणि आता बोलावं म्हटलं तर बहिणीला बोलता येत नव्हतं. म्हणून बहिणीच्या माने खालून हात घातला, बहिणीची मान माझ्या खांद्यावरती टाकली, आणि आम्ही बहीण भाऊ हमसून थुमसून रडलो. अरे 10 वर्षानंतर 2 बहीण भाऊ उगले महाराजाच्या कीर्तनानंतर एकत्र येत असतील, याच्यापेक्षा काय पुण्य कमवायचं उगले महाराजांनी. पाया पडून सांगतो तुम्हाला सगळ्यांना, राग द्वेष शुभ अहंकार 2 मिनिटं बाजूला ठेवा. 4 भिंतीच्या आत एकमेकाच्या पाया पडून गुन्ह्या गोविंदाने राहा. लय पैसा कमवला म्हणून कोणी सोन्याच्या भाकरी खात नसते. लय पैशावर लोक पाहिले मी माझ्या आयुष्यात. पैसा जेवढा महत्वाचा तेवढा परिवार पण महत्वाचा आहे. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने एवढा संदेश फॉलो करा. मला फोन करून सांगा, युट्यूबला अक्षय महाराज उगले नाव टाका, कुठे नंबर भेटेल, नका फोन करू, कुठेतरी भेट होईलच आपली. फक्त मला सांगा, उगले महाराज तुमचं कीर्तन घेतलं होतं आमच्या सोपान दादाने, आमच्या अंबादास भाऊनी, या सगळ्यांनी मिळून तुमचं कीर्तन घेतलं होतं. आणि भगवान दत्तात्रयाच्या सप्ताहामध्ये तुम्ही पहिल्या दिवशी एक संदेश दिला आमच्या तिथं. उद्यापासून प्रत्येक पुरुषाने आपल्या सख्या बहिणीला, रक्ताच्या बहिणीला दररोज एक फोन करायचा आणि 2 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न विचारायचा, बहिणीला जेवण केलं का? आणि दुसरा प्रश्न विचारायचा, पाहुण्याची तुझी तब्येत बरी आहे का? अरे त्या बिचाऱ्या बहिणीला मरेपर्यंत इच्छा असती, माय भावाने 2 शब्द माझ्या संग प्रेमाने बोला. कड्यावर तुमचं जर ऍक्सिडेंट झालं ना, अपघात, माय बापानंतर पहिल्यांदा पैसे घेऊन पळत येणार जर या जगात कोण असेल तर आपली रक्ताची बहीण असते. तिला जर माहिती झालं नाही, हायवेवर माझ्या भावाचा ऍक्सिडेंट झाला, गाडीवाल्याने उडून दिलं, नगरला ऍडमिट केलं, अरे लोकांची तर रोजाने जाणारी बहीण हाई त्या साडीवरती पळत सुटते, डॉक्टरच्या पाया पडते, डॉक्टरला सांगते कितीही पैसे लागू द्या, माझा भाऊ जगला पाहिजे. मी लोकांची तर रोजाने जाईन, डॉक्टर अमक्या ऑपरेशनचा खर्च मी देते, पण भावाला मरू देऊ नका. ही भूमिका या जगात कुणाची असेल तर आपल्या रक्ताच्या बहिणीची असते. मी जर माझ्या बहिणीला कधी 1000 रुपयाची साडी घेतली, ती दुकानात जाते, 4000 रुपये त्याच्यात टाकते, 5000ची साडी घेते. पण तिच्या सासू सासऱ्याला मिळवून सांगते, माझ्या भावाने मला 5000ची साडी घेतली, माझ्या बापाने मला 5000ची साडी घेतली. भावाचं बापाचं नाव कधी धुळीला घालीत नाही, त्याला रक्ताची बहीण म्हणतात. त्या बहिणीवर प्रेम करायचं शिका. लाखातले 1 वाक्य बोलून थांबेल. अरे ती मुक्ताबाई सारखी बहीण जर जन्माला आली नसती ना गड्या, ज्ञानोबा नावाचे संत आपल्याला कदापि दिसले नसते. एवढं प्रबोधन माझं सगळ्यांनी घडल्या. उजव्या हाताला माय असावी, डाव्या हाताला बहीण असावी. या दोन्हीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल ना, तर जगाचा बाप तुम्हाला कधी दुःख देऊ शकत नाही. माता भगिनी, तुमच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. पुरुष म्हणून मी दिलगिरी व्यक्त करेन, रडवण्याचा उद्देश नाहीये. बसलेल्यापैकी कुणी कुणाबरोबर भांडणं केली असेल, वाद घातले असेल, एकमेकासंग बोलत नसाल, उगले महाराज संदेश द्या, त्याची माफी माग. काय नाही महाराज 4 भिंतीच्यात पाय पडले, काय फरक पडत नाही रे. अरे राग द्वेष अहंकारासाठी नरदेय नाहीये. कधी शेवटचा श्वास घ्यायचा माहिती नाही आपल्याला. बसल्यापैकी माझ्या सगळं कोणाला माहिती नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, सुखाने जगा, समाधानाने जगा. हा प्रवचन असेल, माझं 10व्याचं कीर्तन असेल, श्राद्धाचं सप्ताचं कीर्तन असेल, ज्या ज्या तरुण पोरांनी माझा हा मायबापाचा प्रसंग ऐकला, 80-85 पोरांची यादी महाराज माझ्याकडे. मायबापातून वाहिली राहणारी पोरं सुद्धा मायबापात राहायला गेली. याच्यापेक्षा काय सार्थकी लागा. तुमच्यापैकी आज 2च जणांच्या विचारात बदल झाला ना, आजचं कीर्तन सक्सेस झालं म्हणून समजा. पोरांनो, कधी बाजारात गेला तर 10,000ची साडी बायकोला घ्या, 1000 रुपयाचं लुगडा आईला आणा, 5000चे कपडे पोरांना घ्या, आणि 500 रुपयाची कोपरी बापाला आणा. पण तू काय म्हणे, माये बापे अवघी देवाची स्वरूपे. एवढं प्रबोधन माझ्या घरी न्या. 4 मुद्द्यात माझं कीर्तन झालंय. समाधान प्राप्त करायचं असेल तर देवाला विसरायचं नाही. समाधान प्राप्त करायचं असेल त्याच्या नामस्मरणाला विसरायचं नाही. समाधान प्राप्त करायचं असेल साधू संत दारात आल्यावर नाराज करायचे नाही. आणि समाधान प्राप्त करायचं असेल तर आई बाबाला समाधानी ठेवा. तुम्हाला कायमस्वरूपी समाधान भेटल्याशिवाय राहणार नाही. मग हे समाधान भगवंताच्या नामस्मरणाने जर आम्हाला प्राप्त झालं तर तुकोबा सांगतात, माझी अवस्था अशी होईल. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागून दे पाप पुण्यांगा. सगळ्यांनी एकदा हात वरती करा. मोठ्या प्रेमाने अर्धा मिनिटं मला सगळ्यांनी टाळी वाजून दाखवा. आपला आवाज थेट शेवगाव पर्यंत गेला पाहिजे. पहिल्या दिवशी एवढे लोक जमतील अशी वाटत नव्हतं, पण
खूप तुम्ही सगळ्यांनी गोड एका स्वरात एका तालात एकदा टाळी वाजवा. 1 2 शाबास. गोपाळ संपलाय. कोणी 1-2 मिनिटं जागा सोडायची नाही. पहिल्या चरणाला फक्त स्पर्श झाला. छत्रपती शिवाजी महाराज तसा माझा स्पेशल विषय मला तिकडे जाता आलं नाही. दिलगिरी व्यक्त करतो. पण कसे 2.25 तास गेले तेही कळालं नाही. 7 वाजता सुरू झालं होतं. आवाज 9:15 वाजत आले. बरोबर आहे का नाही? हे सगळं गोड चिंतन झालं. त्याचं एकच कारण आहे, माझं फराळ चांगलं झालं. एवढं तूप खाऊ घातलं आमच्या दादानी. पण मी म्हणलं मला त्रास होईल. ते म्हणजे महाराज त्रास झाले तर पैसे परत, तुम्ही टेन्शन घ्यायचं. आजचं प्रेम नाही महाराज. 10 वर्षापासून आमचे घरगुती संबंध आहे. आमचे बाळासाहेब असतील, आज खराडे सरपंच उपस्थित आहे. आणि बाळासाहेबांच्या माध्यमातून त्यांचे सगळे भाची कंपनी, आमचे सोपान दादाचं मोठं नाव आहे, मदास भाऊ आहे. आणि मी तुमचे धन्यवाद व्यक्त करेन. तुमचे बंधू ज्ञानेश्वर भाऊ, तुमचे वडील रोज त्या ठिकाणी पूजा करतात. आणि कोणत्या तरी देवाची कृपा असल्याशिवाय माणसं मोठे होत नाही महाराज. आपण स्ट्रगल करणारे, कष्ट करणारे लोक काय या जगात नाही का? आपल्यापेक्षा जास्त कष्ट करणारे लोक आहे. पण का लक्ष्मी वास करत नाही? त्याचं कारण आहे महाराज. कुठंतरी लक्ष्मी ज्याचे पाय दाबते त्या देवाची कृपा आपल्यावरती असल्याशिवाय लक्ष्मी त्या ठिकाणी थांबत नाही. आणि आपल्या घराण्यावरती कायम लक्ष्मीची कृपा राहावी, आपल्याला सगळ्यांना निरोगी आयुष्य भेटावं असं भगवान दत्तात्रेयाच्या चरणी प्रार्थना करतो. समोर बरेच मंडळी मला परिचित आहे. बसलेल्यापैकी बरेच परिसरातून आलेली मंडळी माझ्यावरती नितांत प्रेम करणारे. सकाळपासून स्टेटस पडल्या अनेक जणांची फोन यायला सुरुवात झाली. तुमची दिलगिरी व्यक्त करतो. बऱ्याच वेळेस तुमची इच्छा असते घरी यावं, परंतु प्रवासादरम्यान येणं होत नाही. ज्या दादांनी गोड संशी टीम दिलदादा करता जोरात एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. तुमचे धन्यवाद व्यक्त करतो, गायकांचे, वाजवणाऱ्याचे. नाहीतर या परिसराने माझ्यावर खूप प्रेम केलं महाराज. 6 महिन्यामध्ये नगर पुणे जिल्ह्याने किती प्रेम करा. 6 महिन्यात 53,000 किलोमीटरचा प्रवास केला. डोक्याच्या केसाला धक्का नाही. 30 दिवसात 92 कार्यक्रम झाले. रोजची 3 टप्प्यात आल्यावर 4 होते. 26-27 रनिंग वेळ आता चालू आहे. अजून भरपूर प्रेम आशीर्वाद मला तुमचे सर्वांचे घ्यायचे. असाच आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवाल. झाडे लावा, झाडे जगवा संदेश मी दररोज देत चालू. प्रत्येकाने एक झाड लावा. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन अभावी किती लोक मेले ना, याची जाणीव जर ठेवायची असेल तर माझं सांगणं, मी प्रबोधनाचं काम करतो. प्रत्येकाने यावर्षी एक झाड लावा. आपल्या लेकरासारखं जपा. पाणी अडवा, पाणी जरूर. दुसरी एक गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट, माता भगिनी पोरांना घरी ठेवू नका. घरातली भांडी विका, लेकरांना शिकवा. भगवान बाबा म्हणायचे जमिनी विका, पोरांना शिका. गावागावात ज्येष्ठ श्रेष्ठ एकत्र या. वाड्या वस्त्यावरती एखादं मंदिर कमी बांधा. गावातल्या शाळा डिजिटल करा. आपलं मंदिर आहे ना, गावातलं आहे ना, त्याचं कळस सोन्याच बसव. याच्याशी आपलं दुमत नाही. पण काही गावात गेल्या स्मशानाचे घाट 1.5 कोटी रुपयाची जिल्हा परिषदेच्या खोल्या पडलेले, हे दुर्दैव आहे. मी थोडं शिक्षणालाही महत्व देणारा कीर्तनकार आहे. कधी आले योगायोगाने माझं जे प्रॉपर गाव आहे जीवराई बत्ती म्हणून,
वास्तव्य जरी माझं पारनेर शहरामध्ये असेल, त्या परिसरात कोणी आला, देवगड शनी शिंगणापूरला आपली भेट झाली, जिथं भेटल तिथं 2 शब्द प्रेमाने बोला फक्त. उगले महाराज, अक्षय महाराज तुमचं प्रवचन कीर्तनी दिलं ऐकलं हो, तेच 2 शब्द बरोबर येतात. ना तुम्ही किती पैसे कमवले, मी किती बँक बॅलन्स कमवला, मेल्यावर कोणी बांधून नेत नाही. ती प्रथा अजून चालू झालेली नाही, ती प्रथा चालू पण होणार नाही. त्याच्यामुळे 2 शब्द प्रेमाने बोला. सुपन दादा, मी तुमचे सगळ्यांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी सेवेची संधी तुमच्या माध्यमातून आलोय आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन झालं. माझे भगवान दत्तात्रेयाची चरणी एकच प्रार्थना करेल, जन्माला घालणारे ब्रह्मदेव पण तुमच्यात आहे, पालन पोषण करणारे विष्णू भगवान पण तुमच्यात आहे, ज्याच्याकडे शेवर ते शंकर भगवान पण तुमच्यात आहे. या सगळ्यांची कृपा आपल्या सगळ्यावरती राहावी अशी इच्छा व्यक्त करतो. आणि उद्याची सूचना सांगितल्याशिवाय कोणीही जागा सोडायची नाही एवढी विनंती आहे. उद्याचं कीर्तन आहे, अति गोड आहे. माझा मित्र आहे साहिल महाराज, अतिशय सुंदर गायन आहे महाराज. आपल्या परिसरात मला असं वाटतं पहिल्यांदा ते येत आहेत. याच्यापेक्षा जास्त लोक या, इन्स्टाच्या माध्यमातून ते व्हायरल खूप आहे, परंतु याच्यापेक्षा जास्त लोक या. आपण तरुण कीर्तनकारावरती प्रेम करतात आणि करत राहतात अशी इच्छा व्यक्त करतो. फक्त उद्याची सूचना सांगितल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. शेवटचं वाक्य बरं का माझं, कोणीही जागा सोडायची नाही. आणि जो जागा सोडेल, वाक्य ऐका, जो जागा सोडेल तो जागा सोडेल. ज्याची त्याची हिमतेवर प्रयत्न करून का. विठ्ठल जे जे करू